श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. आज आपल्याकडे प्रमुख प्रवचनकार म्हणून श्रीयुत मोहनबुवा रामदासी हे आलेले आहेत. आत्ताच आपण बघितलंच, सुनंदाताईंनी त्यांच्या प्रकाशनाच्या वेळेला नेमके ते आले आणि तोही कार्यक्रम त्यांच्या हातून झालेला आहे. म्हणजे समर्थ आणि स्वामी हे काही वेगळे नाही आहेत. आणि हे प्रत्येक वेळेला आपल्याला स्वामी दाखवून देतात, पण आपल्या ते लक्षात येत नाही, कारण आपण आपल्याच प्रपंचामध्ये गुंतलेलो असतो. आपलेच जे बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपण असतो, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कधी कळतच नाहीत. आज जे समर्थ भक्त आलेले आहेत आपल्याकडे मोहनबुवा, तर ह्यांचा परिचय करून द्यायचा म्हणून दादांनी मला सांगितलं की हे काम तूच कर. पण मी त्यांना म्हटलं की अहो माझ्याकडे एवढं काही बोलण्याचं वगैरे कुठलं जे वक्तृत्व वगैरे नाही आहे, पण तरीसुद्धा ते म्हणे नाही तुझा परिचय आहे ना, मग तूच कर. म्हणून मी माझा जेवढाच मला जमेल तसं थोड्या भाषेत काय बुवांचा परिचय करून देते. थोडक्यात तसं आमचा परिचय असणं हे वेगळं आणि परिचय करून देणं ही वेगळी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर बुवांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर समर्थांनी त्यांच्याकडून इतकी सेवा करून घेतलेली आहे की ते वयाच्या 10व्या वर्षी ते आईवडिलांबरोबर समर्थ सज्जनगडवर गेले आणि सज्जनगड म्हणजे समर्थांनी त्या 10व्या वर्षापासून त्यांची सेवा रुजू करून घेतलेली आहे. त्यानंतर ते जेव्हा त्यांचं शालेय शिक्षण चालू होतं ते त्यांना गडावर अर्थातच काही सोय नसल्यामुळं रोज ते गडातून खाली उतरून यायचं पायी आणि परळी म्हणून खाली गाव आहे, तिथे त्यांचं शिक्षण चालू होतं. आणि शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी वेदाध्ययन तिथल्या वेदपाठशाळेत पूर्ण केलं सज्जनगडच्या. आणि हे झाल्यानंतर 2000 साली त्यांनी ही जी रामदास स्वामी संस्थांची समर्थपदाची जी व्यवस्थापक म्हणून त्यांनी कार्यरत होते. ते जवळजवळ 16 वर्ष त्यांनी हे कार्य केलं आहे. समर्थांनी जे म्हटलेलं आहे, सकळांचे करावे पारिपत्य, आलियांचे करावे आतिथ्य, ह्या उक्तीप्रमाणे त्यांनी अखंड 16 वर्ष ही सेवा केलेली आहे. आणि ह्याच काळामध्ये म्हणजे मी पूर्वी पाहिलेला समर्थांचा मठ किंवा समाधी यांचा जीर्णोद्धार तसंच आनंदवनची निर्मिती ह्या काळात त्यांनी केलेली आहे. आणि अजूनही समर्थ विचारांचा प्रसार आणि प्रचार हे त्यांचं कार्य अव्याहतपणे चालू आहे. जे जे आपण असी ठावे ते ते दुसऱ्यासी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, या समर्थ वचनानुसार बरेच वर्ष त्यांचे स्टार माझा म्हणजेच आत्ताचं जे ABP माझा आहे या वाहिनीवर देव माझा या कार्यक्रमाच्या अंतर्गत मनाचे श्लोक व श्रीमद दासबोधाचं वाचन आणि निरूपण हे चालू होतं. आणि अजूनही आपल्याला जर कधी वाटलं तर यूट्यूबवर आपण हे त्यांचे कार्यक्रम पाहू शकतो. तसेच समर्थ वाङ्मयाच्या ऑडिओ आणि व्हिडिओ भरपूर अशा CDs आहेत त्यांच्या. आकाशवाणी पुणे आणि म्हणजे जुन्या लोकांना हे आठवत असेल दादांना वगैरे किंवा काकूंना की आकाशवाणी पुणे इथून त्यांनी साक्षेप समर्थांचा आणि समर्थवाणी हे लोकप्रिय सादर करीत होते. ते जय जय रघुवीर समर्थ म्हणजे ती जी त्यांची जी बोलण्याची धाटणी आहे ती आता आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणारच आहे. तर असं त्यांचं कार्य जे आहे ते अखंड चालू आहे समर्थांचं. आणि प्रत्येक वेळेला हे करत असतानाच त्यांनी वेगवेगळ्या दैनिकातूनही लेखन केलं आहे आणि त्याच्यामध्ये समर्थ विचारांचाच प्रसार आहे. आणि हे लेखन त्यांचं पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेलं आहे. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये सहभाग आणि गडाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांना पुरस्कारही भरपूर मिळालेले आहेत, पण आता वेळेअभावी मी सर्वांचा उल्लेख इथे करू शकत नाही. काही थोड्यांचा उल्लेख करते. सातारा येथील समाजभूषण पुरस्कार हा 2006 साली मिळालेला आहे त्यांना. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ पुणे 2007 साली. मोराया गोसावी चिंचवड हा 2009 साली. श्रीराम जनसेवा हा 2009 साली मिळालेला आहे. संतमित्र हा 2011 साली. विश्वशांतीदूत हा 2017 साली.
आणि 2005 साली सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं होतं. प्रवचन सेवा तर त्यांची ही अखंड चालू आहे आणि केवळ आपल्या महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही त्यांनी भरपूर ही प्रवचन सेवा केलेली आहे. कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, गोवा वगैरे ठिकाणी त्यांनी प्रवचन सेवा त्यांची अखंड चालू आहे. आणि तसंच मोठमोठी शहरं दिल्ली, बडोदा, कलकत्ता, मुंबई वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी त्यांची ही सेवा चालू आहे. सध्या ते खातगाव हे इथे वास्तव्यास, त्यांचं जे जन्मगाव आहे त्या ठिकाणी वास्तव्यास असून तेथे त्यांनी समर्थ मंदिराची स्थापना केली आहे आणि त्या अंतर्गत इतरही अनेक उपक्रम त्या ठिकाणी चालू आहेत. जसे आपण टाकरखेड्याला जसे आपल्या उपक्रम चालू आहेत की आरोग्य शिबिर म्हणा किंवा संस्कार शिबिर वगैरे, अशी ही सगळी उपक्रम त्यांची वेगवेगळी चालू आहेत. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे आता त्यांच्या प्रवचनासाठी उत्सुक आहात. आणि थोडक्यात सांगायचं काय तर समर्थांचा वरदहस्त आणि श्रीधर स्वामींचा ज्यांना कृपा प्राप्त झाली असे समर्थ भक्त श्रीयुत मोहनभाऊ रामदासी हे आपल्याला प्रवचनकार म्हणून लाभलेले आहेत. ही एक आपली भाग्याची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या स्वामींची आणि त्यांची ही एकदा भेट झालेली आहे आणि ही दादांच्याकडेच झालेली होती. आता आपण सगळे उत्सुक आहात म्हणून मी बुवांना विनंती करते की त्यांनी प्रवचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळचत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझा दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. आदिनारायणं विष्णुं ब्रह्मानं च वसिष्ठकं, श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. व्हावी पूर्णकृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्वरिष्टने उनिलया, सम्मोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी हवी. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्या सर्वांच्या सद्भाग्यानं आज अतिशय चांगला योग
साधून आलेला आहे. हे जे योग असतात ना, ते योग असे ओढून ताणून आणता येत नाहीत. मग त्याला योगायोग असं म्हणतात. आणि मग आता लोकांनी कार्यालयसुद्धा योगायोग नावानं सुरू केली. आता योगायोग कशाला म्हणावा, योगयोग कसा साधून येतो. आज खरं तर गुरुप्रतिपदा आहे आणि गुरुप्रतिपदेच्या दिवशी सद्गुरूंच्या स्मरणामध्ये आपण काही चिंतन, काही काळ आपला व्यतीत व्हावा, ही आपली इच्छा असते, हे खरं आहे. पण जेव्हा मानवी बुद्धीची इच्छा ही फक्त इच्छा म्हणूनच राहते अनेकदा, पण त्या इच्छेला जेव्हा मूर्त स्वरूप येतं, इच्छा जेव्हा मनामध्ये निर्माण होते आणि ती साकार होते, प्रत्यक्षात तिचं अनुकरण किंवा अनुभव येतो, याला आपण काय म्हणावं, तर मी तरी याला सद्गुरू कृपा असं समजतो. कारण सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये या जीवाला येऊन बसावंसं वाटणं, ठीक आहे, काही कामं करत आली असतील लोक, येऊ दे, काही हरकत नाही. इथून गेल्यानंतर काही लोक जाता जाता काही कामं करून जातील, काही हरकत नाही. पण निदान एवढा वेळ तरी त्या कामाचं विस्मरण करून इथे बसणं हे काही कमी नाही. फक्त माझी सुरुवातीला आपल्या सगळ्यांना एक अशी विनम्र प्रार्थना आहे की अनेक ठिकाणी बोलतो आणि बोलणं हाच माझा धर्म आहे. त्यामुळे खूप ठिकाणी प्रवचन म्हटलं की लोक नको इतके गंभीर होतात आणि मग जिथे गंभीर व्हायला पाहिजे तिथे गंभीर होत नाहीत. ज्याचं प्रपंचाचं अनुकरण करताना गंभीर व्हायला सांगितलं, पण तिथे आम्ही गंभीर नाही आहोत. तिथे आम्ही मन लावून छान अगदी रस घेऊन करतो. इथे प्रवचनाला बसल्यानंतर, सत्संगाला बसल्यानंतर, चिंतनाला बसल्यानंतर अगदी एवढं मोठं काहीतरी ओझं आपल्या डोक्यावरती ठेवलं आहे असं जर समजून बसलो आपण, तर मग ते काय होतं की ती डोक्याची किल्ली उघडतच नाही आणि ते जड आहे, जड आहे, ओझं आहे, ओझं आहे असं करत करतच याच्यापेक्षा कितीतरी ओझा असणारा संसार घ्यायसाठी आपण बाहेर पडतो. म्हणून कुणी गंभीर फार आत्ता निदान एक तासभर तरी राहू नका. गंभीरता ठेवायला हरकत नाही, पण ती कुठे ठेवायची, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, त्याचं चिंतन करताना ठीक आहे. पण प्रपंचामध्ये जी गंभीरता किंवा जी असायला पाहिजे, सावधानता, त्याला समर्थांनी शब्द वापरला. ते असं म्हणाले की अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे. आणि मग काय करावं ते सांगितलं. म्हणजे आम्ही सावध असतो, दुश्चित्तही नसतो, पण वेगळंच काहीतरी करत बसलेलं असतो. दुश्चित्त कदापि नसावे, त्याने असं सांगितलं की तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एकांताचं महत्त्व सांगितलं की जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला. महाराजांच्या, स्वामीजींच्या कृपेनं महाराजांचं जेव्हा दर्शनाचा योग आला होता पुण्यामध्ये, मीनाताई यांच्या घरी गेल्यानंतर आणि गडावरती असताना आमचे मोहनजी काशीकर समोर बसलेले आहेत, त्यांच्या घरी गेल्यानंतर तो स्वामींचा फोटो आणि स्वामींचा विषय तिथे निघायचा म्हणजे निघायचाच. म्हणजे दोन्ही घरं स्वामींची कृपांकित असलेली, त्यांच्या घरी जाण्याचा योग वारंवार येतो आणि येतही राहील. पण स्वामींच्या दर्शनाने मला जे काही अनुभवाला आला, फार काही सहवास झाला असं नाही, पण असं असतं ना की संत सत्पुरुषाचा सहवास हा काही क्षणाचा सहवास जरी असला ना तरी तो जीवनाचा आनंद देऊन जातो. म्हणजे माझ्या अंगावर त्या रोमांच येतात हे सांगत असताना की स्वामींच्या चरणावरती जेव्हा मस्तक ठेवून नमस्कार केला तेव्हा असं वाटलं की इथं खरंच ही गुलाबाची गादीच आहे आणि त्याच्यावरती आपण डोकं ठेवतो आहोत. इतकी मौप आहे आणि इतकी सात्विकता.
समर्थांनी अशा सात्विकतेचं, अशा एक तेजाचं आणि इतक्या सुंदर अस्तित्वाचं समर्थांनी असं वर्णन केलं की अशा संत सत्पुरुषांच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण आपल्या स्वतःला तपासावं. नवे नवे आपण जरी तपासलं नाही तरी आपली तपासणी आपोआप होते. ऑटोमॅटिक यंत्र बसवलेलं असतं. तिथे वेगळं कोणी तपासण्याची आवश्यकता नाही. पाहावे आपणासी आपण, हे समर्थांनी सांगूनच ठेवलं आहे. पण मग अशा संत सत्पुरुषांच्या चरणावरती माथा टेकवल्यानंतर काय घडावं, काय व्हावं, ते समर्थांच्या शब्दात सांगितलं की लोकांना जास्ती आवडतं आणि पटतं. म्हणून मी सांगतो की स्वामींच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर मला जे वाटलं किंवा मला जी अनुभूती आली, खरं तर अनुभूती सांगू नये असं अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मी सांगतच असतो. पण स्वामींच्या निष्ठेनं इथे सगळे बसलेली आहेत. स्वामींची सेवक आहेत, साधक आहेत, उपासक आहेत, अनुग्रहित आहेत आणि त्यांच्यासमोर सांगायला हे काहीच हरकत नाही. त्यांच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर समर्थांचं ते वचन माझ्या अगदी असं समोर आलं की कंप रोमांच स्फुराणे, प्रेमाश्रू सहित गाणे, देवद्वारी लोटांगणे, या नाव सत्वगुण. ही अनुभूती त्यावेळेला आली. पण मग असे अनुभव इतर सगळ्यांना का सांगू नयेत आणि असं मला लोक प्रश्न विचारतात की का नाही सांगायचे. तर आपण ज्या निष्ठेनं हा अनुभव घेतलेला असतो, आपण ज्या श्रद्धेनं हे सगळं केलेलं असतं किंवा ती अनुभूती आपल्याला सद्गुरू कृपेनंच प्राप्त झालेली असते. फक्त त्या अनुभूतीचं मूल्यमापन, त्या अनुभूतीचं तोलामोलानं समोरची व्यक्ती ती स्वीकारेलच असं नाही. आता आपण पाहतो ना की एखादी व्यक्ती काही सांगत असेल तर लोक अगदी असं ऐकून घेतात की बस अगदी शांतपणे ऐकतात, जसं काही अगदी सगळं पटतंय असं करतात. थोडी पाठ फिरवून तो कार्यालयाच्या बाहेर गेला, माहिती आहेत काय आहे ते झालं का. म्हणजे इथं त्या व्यक्तीचा कमीपणा नसतो, तर ज्या अनुभूती आपल्याला आलेल्या असतात त्या अनुभूतीचा तिथे कमीपणा येतो. अनुभूतीला आपण कुठेतरी त्या ठिकाणी खाली आणलेलं असतं. म्हणून ही अनुभूती सांगायची नाही. समर्थाने सांगून ठेवलं की आपण असं काही दृष्टांत झाला, त्याला मी शब्द चुकून लावला पुढे, आपण असं काही दृष्टांत झाला तो सांगू नये दुसऱ्याला. जरी आळकेपणे सांगितला तरी पुन्हा होणार नाही. आता प्रवचनाला मंडळी सगळे तुम्ही इथे आलेला आहात, आपण थोडंसं नाम घ्यायचं आहे, नामाशिवाय पुढे जाता येणार नाही म्हणून. पण इथं बसल्यानंतर इथं एवढी शांतता मिळते जी घरात मिळत नाही. एकटं असलं तरी मिळत नाही बरं. कारण शांतता अनुभवण्याची सुद्धा साधक दशा ती प्राप्त व्हावी लागते, तेव्हा त्या एकांताचा आनंद मिळतो. नाही तर एकांतात लोक वैतागून जातात, कंटाळून जातात, त्यांना एकांत सोसतच नाही. उगीच नाही तर एकांताचं वर्णन समर्थांनी केलं की जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला म्हणाले. पण त्याला एकांत मानवेल त्याला. तर गडावरती लोक जातात, अक्कलकोटला जातात, गाणगापूरला जातात, सगळीकडे जातात. पण किती दिवस, 1, 2, 3, 4 दिवस झाले की म्हणतात नको नको बाबा, चला आपलं घर आणि आपण. म्हणजे त्या घराची त्यांना इतकी ओढ लागलेली असते. बाहेर खरं तर छान, म्हणजे घरात स्वयंपाक करायचा नसतो, म्हणजे करावा लागतो, बाहेर गेल्यानंतर ते नसतं, फिरायला असतं, सगळं असतं, पण बाहेर कंटाळाच येतो. त्याचं कारण असं की घरामध्ये राहण्याचे जे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत त्या संस्कारांनी आपण या पद्धतीनं हे करत असतो. आणि त्या संस्काराचं आपण जेव्हा आपल्या साधनेमध्ये रूपांतर करायला लागू, चांगले संस्कार आपल्या मनावरती जेव्हा व्हायला लागतील, तेव्हा आपण त्याचा कसा आपल्यावरती परिणाम होतो त्याचं चिंतन आपण करू. एक समर्थांचंच वचन आपण छान घ्यावं असं माझ्या याच्यात आहे आणि वेळेत पूर्ण करणार आहे. तुम्ही चिंता करू नका, कारण याच्यानंतर वदनी कवल घेताच आहे असं मी आधी विचारून घेतलेलं आहे. चांगली कडकडून भूक लागू द्या, काही हरकत नाही. सकाळी झालं असेल ना काहीतरी, हो गोळी घ्यायची म्हणजे काहीतरी घ्यायलाच पाहिजे ना हो. काहीतरी नक्की झालेलं असेल आणि माझंही झालेलं आहे, काही चिंता करू नका. थोडंसं मी गाडीत असतं माझ्याबरोबर सगळं, कारण मी सारखा फिरतच असतो, त्यामुळे तशी चिंता करण्याचं काही कारण नाही. आपल्याला ज्याची खरी भूक लागलेली आहे ते तर रोजचंच अन्न आहे हो, त्याला काय, ते अन्न खाऊन त्याची तृप्ती होणं फार अवघड आहे.
पण हे भोजन जे आहे स्वामींच्या कृपेचं, इथे बसल्यानंतर, म्हणजे प्रवचनाचं मी असं म्हणतो असं नाही, पण इथे बसल्यानंतर या वातावरणामध्ये आज इथे प्रत्यक्ष स्वामी आहे तो. फक्त कसं होतं की ती अनुभूती घेण्यासाठी आणि तिथे आम्ही आमच्या कुठेतरी आम्ही तिथे कमी पडतो आहोत का याचं सतत आपण बारीक निरीक्षण करणं फार आवश्यक असतं. थोडंसं नाम घेऊया. मी आल्यापासून पाहतोय तर बरेच साधक उपासक येत आहेत आणि आम्ही म्हणजे माझ्या लक्षात येतं ते की इथे आतमध्ये जात आहेत, थोडा वेळ ध्यानाला बसत आहेत, उपासनेला बसत आहेत आणि आता इथं बसलेली सुद्धा नामस्मरण करून, जप करून, उपासना करून आलेली आहेत आणि आज आपला कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे. खूप चांगला योगायोग आहे आणि त्या दृष्टीनं आज गुरुप्रतिपदा, आज खरं तर दासनवमी महोत्सवाचा प्रारंभ आणि त्या दिवशी आपल्याला हे सगळं चिंतन करायला मिळतं आहे. खरं तर सद्भाग्याची सुद्धा आपल्या जीवनामध्ये असा योग येणं, सद्भाग्य आपल्याला लाभणं सद्गुरू कृपेशिवाय शक्यच नाही. सद्गुरू कृपेविण काही भवतरणोपाव नाही. आणि याच्यासाठी म्हणून त्यांनी असं सांगितलं, या कारणे लवलाही सद्गुरू पाये सेवावे. मग काय करतात सद्गुरू आपण ते पाहूया. सद्गुरूंच्या चिंतनाचा थोडासा विषय आपण घेऊ आणि नामस्मरण थोडंसं करू. सगळ्यांनी जमेल, शक्य असेल तर खुर्चीवरतीच, पण ताठ बसण्याचा थोडासा प्रयत्न करू. एक आपण 3 वेळेला फक्त ओंकार करायचा. तो ओंकार अशासाठी करायचा की ते ओंकाराने आपली जी आतली स्पंदनं आहेत, काही जी वातावरणातली आपण बाहेरून इथून घेऊन आलेलो असतो ती आपल्याबरोबरच इथे असतात. ती ओंकाराने जरा शुद्धी होते, नामस्मरणाने शुद्धी होते. फार वेळ आपला घेणार नाही, पण थोडा वेळ नाम साधना करू, आपण उपासना करून आपल्या विषयाला प्रारंभ करू आणि मग आपण पुढे जाऊ. नाही असं दे काका, नाही खरंच राहू द्या, ऐका ऐका, नाही नाही ते राहिलं ते बरोबर राहिलं आहे, थांबा मी नंतर पादुकांना घालणार आहे, ते प्रवचन झाल्यानंतर तिथेच राहू द्या, खरंच राहू द्या. अहो कधी हार पत्करलेलीच नाही आत्तापर्यंत आणि पत्करणारही नाही आयुष्यात, जीवनात कधीच हार नाही. हां बस समर्थांची कोबडी आणि जोळी. त्यामुळे ते राहिलं ते बरोबर त्यांची व्यवस्था असते. मला खरं तर हार नाही, म्हणजे तसं लोक म्हणतात मग तुम्ही का समजता आम्ही हार घालतो म्हणून. हां हे लावा, कारण बराच बुक्का लावलेला खूप चांगला असतो. अनेक ठिकाणी बुक्का मिळतो आणि असा लोक लावतातही छान. नाही खरंच हां हां चालेल चालेल, छान छान, मस्त मस्त. थोडंसं नाम घेऊया आपण ताठ बसून. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. थोडंसं ताठ बसू. पूर्ण श्वास आपण सोडायचा आणि पूर्ण एक श्वास घ्यायचा वरती आणि श्वास सोडताना संथ गतीनं आपण ओंकार करायचा. पूर्ण श्वास घ्या. पुन्हा घ्या. Oh
सद्गुरु कृपे विण काही भवतरणो पावनाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाये सेवावे. सद्गुरूंच्या कृपेला प्राप्त होत असताना हा जीव खरं तर अज्ञानातून वाटचाल करत असतो. जीव जेव्हा जन्माला आला, आपण सगळेजण असं म्हणतो की प्रपंच वाईट आहे, प्रपंच चांगला नाही, खरं आहे. पण ही प्रपंचाची जी व्याख्या आहे किंवा प्रपंच कशाला म्हटलं आहे ते जर आपण नीट व्यवस्थित समजावून घेतलं तर परमार्थ सोपा व्हायला मदत होते. जरा प्रपंच करायचा आहे आणि प्रपंच करत असताना काय शक्य आहे बुवा, आम्हाला नाही जमणार, हे जे वाक्य आहे हे प्रपंचात जास्ती ऐकायला मिळतं. आणि दुसरं वाक्य असं ऐकायला मिळतं की काय हे आम्ही सगळं एवढं करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, जप करतो, कधी पोथी सोडली नाही, कधी जप सोडला नाही, ध्यानही करतो, आम्ही सगळं करून आमच्या नशिबी हे का, असा जो प्रश्न आपल्याला नेहमी वाटतो आणि जो आपल्याला प्रांजळपणे आपण दुसऱ्याला मोकळेपणे विचारतही असतो. मलाही लोक अनेक विचारतात की हे सगळं आम्ही करतो तर मग आमच्या पाठीमागे हे कशासाठी लागलेलं आहे. कारण जीव आम्ही आनंदासाठी म्हणून जन्माला आलेला जीव आहे. आनंदम ब्रह्मे दिव्य जानात असं म्हटलेलं आहे. आनंदाचे डोहे आनंद तरंग असं म्हटलेलं आहे. आनंदामध्ये जन्माला आलेला, आनंदासाठी जन्माला आलेला, आनंदाच्या अनुभूतीसाठी जन्माला आलेला हा जीव खरं तर नरदेही आली याचे उचित काही करावे आत्महित, असं जे आत्महित साधायला सांगितलं त्याच्यासाठी माध्यम म्हणून हा देह दिलेला आहे. मग माध्यम असं परमेश्वर असं काहीतरी देईल का हो? आपण जशी बाजारामध्ये काहीतरी वस्तू घेतो आणि मग नंतर कालांतराने म्हणतो अरे नाही नाही ही बहुतेक चायनाची दिसती आहे. घेताना कळत नव्हतं का तुला? घेताना लक्षात येत नव्हतं का? पण ही वस्तू त्यांनी जी दिलेली आहे, वस्तू जेव्हा समर्थांनी सुद्धा या नरदेहाला वस्तू नाव दिलेलं आहे. मग त्या वस्तूचा शोध घ्यायचा आहे तर ती वस्तू कोणती, तर ती आत्मरूपाची वस्तू आहे, ती आतमध्ये आहे. मग आमच्या नशिबी हे का असं जेव्हा आम्हाला वाटतं तेव्हा समर्थांचाच श्लोक समोर येतो. समर्थांचे श्लोक जर आपण वाचले ना तर मग आपल्याला वेगळं काही आणखीन टॉनिक लागेल किंवा वेगळं काही आपल्याला एनर्जीसाठी घ्यावं लागेल, कुठला बोर्नविटा वगैरे किंवा काही पावडर कुठली, याची काही आवश्यकता नाही. समर्थांचा मनाचे श्लोक, समर्थांचा दासबोध आणि समर्थांची करुणाष्टकं ही जर आपण घेतली आणि ही जर 6 महिन्यानं सातत्यानं एका वेळी एका आसनावरती शांतपणे, म्हणजे 1000 अथर्वशीर्षाच्या स्पीडनं नव्हे, शांतपणे जर आपण हे जर सगळं केलं तर 6 महिन्यामध्ये आपली शुगरच्या गोळीची पॉवर, कमी गोळीची पॉवर आपल्याला सुरू होईल आणि कालांतरानं ती निघूनही जाईल. आता शुगर म्हणजे सगळ्यांचा म्हणजे असं झालं की ते म्हणजे ज्याला शुगर नाही त्याला म्हणतात तुम्हाला शुगर नाही, आता काही शुगर असलीच पाहिजे असं काही आहे का? तुम्हाला बीपी नाही, अरे नाही बीपी, त्याला काय करायचं आता, शुगर नाही मग आम्हाला नाही, मग पण मला आहे आणि तुम्हाला नाही, हे दुःख आहे, त्याच्यामुळे आणखीन शुगर वाढते परत. मग मला आहे आणि तुम्हाला कशी नाही, तुम्हाला कशी नाही, मी तुम्ही कुपथ्य केलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित पथ्य पाळलं असतं, आणि आज तरी तुम्ही कुठे पथ्य पाळताय हो? काही काही लोक आपली उपासक मंडळी सोडून सांगतो बरं, प्रसादाच्या नावाखाली भरपूर जिलेब्या खातात आणि मग 400 शुगर झाली म्हणून पुन्हा तिकडे इन्शुलिन घेतात. त्याला प्रसाद आणि परत महाराजांचा प्रसाद, त्यांच्या नावावरती कशाला पावत्या फाडतो तू? तुला खायचं नाही आहे, तुला गोड नाही खायचं, तुला शुगर झालेली आहे, तर हे काय माहिती आहे का, हे सगळे देह प्रारब्धाचे विषय आहेत. हा काही आपण ओढून आणलेला विषय नाही. म्हणून प्रारब्ध समर्थांचा श्लोक असा आपल्याला नेहमी सांगून जातो की मग हे आमच्या नशिबी का, आणि सुख आम्हाला का मिळत नाही आहे, खऱ्या अर्थानं आनंद का मिळत नाही, तर त्याचं उत्तर समर्थांच्या श्लोकामध्ये आपल्याला स्पष्टपणे मिळतं. समर्थ असं आधांतरी किंवा 2 बाजू समर्थ फारशा कधी ठेवत नाहीत. ते एक रोखठोक असतं त्यांचं, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. आधी कर, आधी केले आणि मग सांगितले. रोखठोक व्यवहार आहे, तिथे अजिबात कशालाच वाव नाही. म्हणून मग जर असं काही वाटत असेल तर मग समर्थांचा श्लोक उघडल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की समर्थांनी असं सांगितलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे. पुढचं आठवत नाही आहे मला, तुम्ही म्हणता का? हां, ते तुम्हीच म्हणायचं आहे ते. विचारे मला नाही, विचारे म्हणजे कोणाला विचारायचं? आम्ही नेहमी दुसऱ्याला विचारत बसतो, तू तुला स्वतःला विचार. विचारे नाही, विचारी मना. मग विचारी मन सगळ्यांना दिलेलं आहे, पण बिचारी माणसांना असं वाटतं की आम्हाला मनच ते तसं दिलेलं नाही. विचार हा करण्याची शक्ती जी आहे ना, परमार्थासाठी, सद्गुरू कृपे प्राप्तीसाठी
आणि नरदेहाच्या प्राप्तीसाठी, नरदेहामध्ये ईश्वराच्या प्राप्तीसाठी लागणारं जे काही आहे आणि जे असतं ते परमेश्वराने आधी आपल्यामध्ये ती सगळंच्या सगळं निर्माण केलं आणि नंतर जन्माला घातलं. तो असा इतका हिशोबी आहे परमेश्वर. संत किंवा सद्गुरू असतात ते आधी जन्माला घालून नंतर डोक्याला हात आपल्यासारखे बसणाऱ्यापैकी नसतात. आता ह्याला जन्माला घातलं, आता हिचं काय करायचं, असं नाही ते कधी करत. ज्याला जन्माला घालायचं त्याला आधी तुझं कुठे व्यवस्था आहे, तुला पुण्यातच राहायचं आहे का, तुला बारामतीला राहायचं आहे का, तुला बारामती उगीच चुकून आलं बरं का. आता कसं काय आम्ही तिकडे ते बारामती मग ते आणि काय होतं की बसलेले लोकही एका मताचे नसतात, ते बारामताचे असतात. त्याच्यामुळे तू कुठेही जन्माला आलास तरी त्याचे काही फरक पडत नाही. तू जिथे जन्माला आलेला आहेस ह्या सगळ्या जीवनातल्या बारीक सारीक आजच्या स्वामींच्या या दिवशी आपण नक्की लक्षात ठेवा, जीवनातल्या बारीक सारीक सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ईश्वराने सद्गुरूंच्याकडून सर्टिफाय करून घेतलेल्या असतात. त्यांच्याकडून त्यांचा रिमार्क असतो. देव हा स्वतः कुठल्याही अधिकारात काही करू शकत नाही. देवाचा अधिकार, संतांचा अधिकार आणि सद्गुरूंचा अधिकार हा मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती व्यवस्थित मांडलेला आहे. ते तुम्हाला सांगेन मी संपण्यापूर्वी किंवा आत्ता सांगून टाकतो. ABP माझ्यावरती 9 वर्ष जेव्हा माझा कार्यक्रम सुरू होता त्याची वेळ कमी झाली आणि वेळ कमी झाल्यामुळे 15 मिनटं होता आधी तो, नंतर मग 9 वर्ष तो स्वामींनी करून घेतला कार्यक्रम. 9 वर्ष एखादा महिना मिळतो सगळ्यांना, पण कृपाच अशी झाली की ती 9 वर्ष सातत्यानं 2दा दासबोध सांगून झाला, 2दा श्लोक झाले. त्याच्याबद्दल मला इथे काही त्याचं विशेषत्व काही करायचं नाही. पण मला एवढं सांगायचं आहे की या यूट्यूबचं मी आता वेळ कमी केल्यामुळे बऱ्याच लोकांचा आग्रह मागे राहिल्यामुळे त्यांनी असं म्हटलं की बा त्या ABP सारखं तुम्ही काहीतरी सुरू करा. म्हणून आता गेले 1 वर्ष झालं मी माझ्या नावाने मोहनबुवा रामदासी या नावानं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्याचे जवळजवळ आत्ता 100 व्हिडिओ त्याचे आलेले आहेत. दर रविवारी न चुकता एक समर्थांचा आणि साधनेबद्दलचा एक व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये. तुम्ही बघा आणि जर बघून तुम्हाला आवडला तर घंटा बेल वाजवा. समजा जर आवडला तर बेल वाजवा, नाही तर काय बेलचं तशी माझी काही हे नाही, म्हणजे आग्रह नाही माझा तसा. झाले ते 18-1,000 लोक आता बघतायत सातत्यानं, आणखीन पुढे वाढत राहतील. पण मला हे सांगायचं ते अशासाठी सांगायचं की या जन्मामध्ये ईश्वरानं आपल्यासाठी ज्या नियोजित व्यवस्था करून दिलेल्या आहेत त्या नियोजित व्यवस्थेमध्ये माणूस समाधानानं राहत नाही, हे मोठी दुःखाची गोष्ट आहे. ते त्याचं नियोजन आहे ना, त्याची व्यवस्था आहे ना, त्यांनी ठरवलेलं आहे ना, त्यांनी सांगितलं ना तसं कर ना. शेजाऱ्याकडे कशासाठी बघतो तो नाही ना जप करणार, तो नाही उपासना करणार. पण असं असतं ना की तो आम्ही काही करत नसतं म्हणजे करतो आणि तो शेजारचं काही करत नाही, याचं भयंकर लोकांना वेड असतं. पुणेकर सोडू ना आता सगळं म्हणजे जे काय आहे ते इथं, कारण पुण्यात बोलताना फार जपून बोलावं लागतं. मला माहिती आहे, कल्पना आहे, मी पुण्यातही अनेक वेळेला बोललेलो आहे. पण हे सगळं आपण आपल्या दुसऱ्याच्याकडे बघण्याची आवश्यकता नाही. शेजाऱ्याने कुठला अनुग्रह घेतला आणि कुठला गुरुमंत्र घेतला आणि त्याचं एवढं कसं जोरात चाललं आहे, ते जोरात फक्त बाहेरच असतं, आतमध्ये नसतं. हे आपल्या लक्षात येत नाही. त्याच्या ज्या काही आहेत अडचणी त्या प्रत्येकाला आहेत. जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रारब्धाच्या भोगाची आपल्याला त्याला भोगूनच ते संपवावे लागतात. खरा सत्शिष्य कोण? स्वामींच्या याच्यामध्ये सुद्धा वाङ्मयामध्ये आहे, पहा आपण वाचा, स्वामींनी सांगितलेले असेल. खरा सत्शिष्य, खरा सद्भक्त, खरा साधक. मी खरा शब्द का वापरतोय सारखा, की खरा साधक, खरा सत्शिष्य, खरा उपासक कसा असतो, जो आपल्या नाशिवंत देहाबद्दल आणि नाशिवंत प्रपंचाबद्दल सद्गुरूंच्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार करत नाही, तो खरा साधक आहे. दुःख कधीही तो सद्गुरूंना सांगत नाही. उलट जी दुःख आहेत, जे कष्ट आहेत, जे व्याप आहेत, असू दे, त्याच्याशिवाय आपल्याला मिळणार नाही 12:30-1 वाजता, ते मला काही प्रॉब्लेम नाही, चालू दे, तुम्हाला नका प्रॉब्लेम होऊ देऊ, मला नाही, मला खरं तर यायला पाहिजे काही, पण मला काही प्रारब्ध तसं अडचण नाही आहे मला काही. कारण मी जिथे ना जनरेटरसुद्धा असतो ना त्याच्या लईमध्ये मी नामस्मरण घ्यायचा प्रयत्न करतो, म्हणजे मला आनंद मिळतो. लोकलमध्ये बसल्यानंतर, ट्रेनमध्ये बसल्यानंतर लोक बडबडत असतात, काय नाही बडबडत असतात, ते तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. त्या संगीतात आपल्याला आपलं संगीत साधता आलं पाहिजे. खरं आंतरिक संगीत जे आहे हे अंतरंगातलं संगीत हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून
प्रारब्ध हा असा विषय आहे की मी हे कशासाठी सांगतोय आपल्याला, की प्रपंच ही सगळ्याच्या दुसरी जबाबदारी, दुसऱ्याचं आपण काम करतो आहोत, ही दुसऱ्याची जबाबदारी पार पाडतो आहोत. आपल्या स्वतःसाठी प्रपंचातलं काहीही बरोबर येणारं नाही. आणि आपल्याबरोबर कोणी येतं का मला सांगा. इथं बसलेले सगळे साधक उपासक आहेत. आता उद्या कर्मधर्म संयोगानं तर जावं तर लागणार प्रत्येकाला. कुणी आता असा काही कामरपट्टा घेऊन आलेला कोणीच नाही. एवढ्या संत सत्पुरुषांनासुद्धा प्रारब्धाचे भोग आहेत, त्यांनाही जावं लागलं. आता आपल्यापैकी म्हणजे माझ्यासहित इथं बसलेल्यांना सगळ्यांनाच जावं लागणार असं कोणी म्हणेल का इथं बसलेला, की खूप चांगला गृहस्थ होता हो, फारच चांगला होता, म्हणजे माझा एवढा आवडीचा होता, माझं एवढं त्याच्यावर प्रेम होतं, आता तो गेलाय ना, तर मी पण जातो, असं कोणी म्हणणार आहे का? कोणी म्हणणार नाही. जन्माला येताना असं कोणी आहे का की ज्या जन्माला आल्यानंतर त्याच्याबरोबर आणखीन कोणी आलाय? हां, जुळा एखादा आला तर सोडून द्या, त्याचा विषय नाही. पण जो जन्माला आला त्याच्यासाठी संत सत्पुरुषांना जन्मच नाही, मृत्यू कसा असेल? जो जन्मलाच नाही ठाईचा त्याशी मृत्यू येईल कायचा, हा विचार पूर्वीचा तो घेई बापा समर्थांनी म्हटलेला आहे. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळे नाहीसा, हे जेव्हा ते सांगतात ना, तर प्रारब्धाचे भोग आनंदानं भोगावेत साधकांनी. कधीही त्या प्रारब्धाबद्दल तक्रार करू नये. पण बुवा आमच्या ऐकताना तक्रारच नसते हो कधी. आम्ही ऐकताना तक्रार नाही करत, ऐकून झाल्यानंतर आमच्या तक्रारी सुरू होतात. बरं, हे तरी मी माझ्या पदार्थ कशाला सांगू? मी काही माझ्या पदार्थ सांगत नाही, कारण एवढं भांडवल त्यांनी दिलं आहे, एवढं त्यांचा साठा आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, कुठेतरी समर्थांनी बघितलं असेल ना, की लोक काळाराम मंदिरात नाशिकला येत आहेत, समर्थ सुंदरकांड सांगतायत, ऐकायला बसतायत. समर्थांनी कुठेतरी पाहिलं असेल की येतात मंडळी, ती अशी बसतात की ती कधी तिथून उठून गेल्या ते कुणाला कळणार नाही शक्यतो. अशाच ठिकाणी बसतात की नाही बसणारी माणसं. मग हेही समर्थांनी पाहिलं की निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. आणि मग ते असं म्हणतात, काय करू रे क्रिया घडेना, तुझवीण रामा मज कंठवेना. बरं, बघितलं समर्थांनी काळाराम मंदिरामध्ये लोक येतात, दर्शनाला रांगेमध्ये उभे राहतात, रामापुढे जातात, रामाची प्रार्थना करतात. आणि काय करतात तर ते समर्थांनी लिहून ठेवलं की ही माणसं रामापुढे जातात खरी, पण रामाजवळ जे मागायला पाहिजे, रामाजवळ जी प्रार्थना करायला पाहिजे ती करतच नाहीत. मग हे लोक काय करतात तर समर्थांनी असं सांगितलं की जनाचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देवायशी वासना. स्वामींच्याकडे गेल्यानंतर असा अनेकांना अनुभव आला असेल. पहा, आपण जरा लक्षात घेऊन किंवा थोडं चिंतन करून, की आपण घरी पती पत्नींनी तुम्ही दोघांनी स्वामींच्याकडे येताना काही त्यांना बरंच विचारायचं आणि खूप काही त्यांच्याकडून आपल्याला विचारून घ्यायचं आणि प्रश्न विचारायचे असं ठरवून निघालेले असतात घरातून. पण स्वामींच्या पायावरती डोकं ठेवलं आणि स्वामींच्या समोर बसलं की सगळं विसरून जायला व्हायचं. खरं ना? मग हे का घडायचं याचं कधी आपण चिंतन केलं? याचा कधी विचार केला? गोंदवलेकर महाराजांना जेव्हा एकाने हा प्रश्न विचारला होता की महाराज असं का घडतं, आम्ही घरातून येताना म्हणाले सगळं काही विचारून करतो आणि सगळ्या गोष्टी म्हणाले आम्ही ठरवून येतो, पण इथं आल्यानंतर मात्र सगळं विसरून जायला होतं. तेव्हा महाराजांनी जे उत्तर दिलं ते सगळ्यांसाठीच आहे, सगळे स्वामी अधिकारीच आहेत. तेव्हा स्वामी म्हणजे महाराज असं सांगत होते की म्हणाले, तुम्ही ज्या तुमच्या इच्छा आणि मागण्या आणि ज्या आशा आणि अपेक्षा ज्या घरातून नाशिवंत प्रपंचातून तुम्ही घेऊन इथं येता, ते इथल्या वातावरणानं, इथल्या स्पंदनानं आणि इथल्या नामानं, त्या म्हणाले माझ्यातल्या नामामध्ये त्या विरून जातात. म्हणून गुरुकृपेला पात्र होण्यासाठी कुठल्याही गोष्टीची गुरूंच्याकडे मागणी, याचना किंवा गुरूंना काही सांगणं हा असा विषय कधी असूच नाही. खरं तर गुरु कसं असतं, गुरुचं स्वरूप कसं आहे? गुरु माता पिता गुरु बंधु सखा, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम. गुरुचं अस्तित्व हे असं आहे. गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाही. गुरु कृपांजन
सद्गुरूंची कृपा होते म्हणजे काय, आम्ही ज्या प्रपंचाबद्दल सतत असे आम्ही कुठेतरी असे व्यस्त असतो किंवा कुठेतरी प्रपंचाबद्दल आम्ही अशी आसक्ती मनामध्ये असते, प्रपंचाबद्दल आम्ही वैतागलेलो असतो, खरं तर दुःखी असतो प्रत्येकजण की हा प्रपंच काय आहे. पण मग हा प्रपंच आणि संसार कधी गळून पडतो तर सद्गुरूंची कृपा झाली, खऱ्या अर्थानं सद्गुरूंची कृपा झाली की ही संसाराची सगळं जे आहे प्रपंच तो अगदी फळासारखा, पिकलेल्या फळासारखा गळून पडतो. आणि मग तो प्रपंच गळून पडल्यानंतर आपण रामापासून दूर जातो आहोत हे कधी समजावं. तुम्ही उपासना करणारी मंडळी आहात म्हणून हा विषय मी मुद्दाम म्हणतोय बरं, नाही तर बाहेर ठिकाणी असं जास्ती हे बोलायला काही म्हणजे वाव नसतो. मग कधी आम्ही रामापासून, सद्गुरूंच्यापासून किंवा आमच्या इष्टदेवतेपासून, आमच्या संतांच्यापासून, त्यांच्या चरणापासून आम्ही दूर जातो आहोत हे कधी समजावं. जास्तीत जास्त डोक्यामध्ये मनामध्ये चिंता वाढली, खूप मनामध्ये विषयांचा विकल्पांचा कलह माजला की असं समजावं की आम्ही सद्गुरूंच्यापासून दूर चाललेलो आहोत. आणि चिंता, काळजी, टेन्शन शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर ते कधीच घ्यायचं नाही. त्याचं कारण असं तुम्ही मगाशी सांगितलं ते मला फार आवडलं, खूप छान सांगितलं त्यांनी की काही नाही, इथे त्यांच्या नावावरती सगळं आपल्याला व्यवस्था जी आहे ना ती त्यांनी करून दिलेली आहे सगळी. अन्न वस्त्र निवारा आधी निर्माण केला आणि मग त्यांनी जन्माला घातलं, तर कशासाठी काळजी करायची. हां, आता प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक ठिकाणी, पुण्यामध्ये जर 4-4, 5-5 फ्लॅट हवेच असतील तर मग काळजी करावी लागणारच आहे. मग त्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मग गाड्या घ्यायच्या तर एका गाडीवर भागत नाही, पोरगा घेऊन जातो, मुलगा घेऊन जातो, सून घेऊन जाते, मग आम्हाला गाडी मिळत नाही, आम्हाला शेवटी 3 चाकी रिक्षाच वापरावी लागते वगैरे. हे जे विषय आहेत ना हे आम्ही ओढून घेतलेले विषय आहेत, हे त्यांनी आमच्यावरती लादलेलं नाही. तुझ्या गरजा ज्या आहेत त्या गरजा त्यांना माहिती आहेत, त्यांना आवश्यक आहे ते माहिती. जेवढं गरजेचं आहे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी तेवढं सगळं सद्गुरूंनी दिलेलं असतं. आणि आपल्या क्षमतेपेक्षा, आपल्या योग्यतेपेक्षा त्यांनी कित्येक पटीनं आपल्याला जास्ती दिलेलं असतं. आपल्याला कल्पना नसते. खरं तर एवढं सगळं मिळेल आपल्याला कल्पना आहे का? एवढा आनंदात राहू आपल्याला वाटत होतं का? काही वाटत नव्हतं. मग आम्हाला आमच्या काळजीचे विषय जे आहेत ते काळजीचे विषय मिटवायचे आहेत किंवा त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. मुलाची काळजी, मी तेव्हा विचारतो कुणाचा मुलगा? आमचा मुलगा. कुणाचा म्हणजे काय? म्हटलं बरं. मग मुलीची काळजी, मग त्यांची काळजी, त्यांचं एकदा मार्गाला लागलं ना बुवा की आम्ही सुटलो. कुठं सुटणार तुम्ही? तुम्ही उलट अडकणार. असा कोणी कोणाचा अमुक एक विषय झाला म्हणून तुमची सुटका आहे किंवा सुटू शकता असं नाही. सुटायचं असेल तर एकच समर्थांच्या भाषेत आहे त्याच्यावरती उपाय. ते म्हणतात जयासी वाटे वैराग्य करावे तेणे काहीच न विचारावे, उठोनी वाटाचे लागावे दिगांतराप्रती. असंच असं आत्ता सॅक गळ्यात आहे, बॅग गळ्यात आहे, जेवढी पर्स हातात आहे, उठून चालायला का? बघतील स्वामी काय करायचं ते. आहे का तयारी? अजिबात नाही. छे 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 छे, अजिबात तसलं काही सांगू नका. मुलाची काळजी कशासाठी? एका आईच्या पोटी आलेली 2 मुलं सारखी असतात का? तुम्ही उत्तर द्या, थोडं बोलत राहा. तुम्ही सगळे जागे आहात? म्हणजे ध्यान लागलं असेल तर माझं काही म्हणणं नाही, ध्यान लागू दे, पण आत्ता प्रवचन ऐकताना नको. कारण काय होतं, ध्यानमिसे निद्रा लागे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काहीतरी उगीच आपलं असं वाटायला नको की काही काही लोक म्हणतात आमचं ध्यान लागतं, नुसतं तेवढ्यावरती थांबत नाहीत, आम्हाला समाधीच लागते म्हणतात. मग त्यांना आम्ही असं बाजूला मैदानात उभा करतो आणि त्यांना साष्टांग नमस्कार करतो की तुम्हाला जर समाधी लागत असेल तर तुमच्या एवढं आमची नाही तेवढी पात्रता, पण म्हणून हा नमस्कार तुम्हाला. समाधी साधन संजीवन नामाती. समाधी लागण्यासाठी वृत्ती सम झालेली असेल तर समाधी आहे ना. मग ध्यान करायचं तर ध्यान करणं हा विषयच नाही हो. निर्गुणाची उपासना करणं शक्य आहे का मला सांगा? नाही शक्य. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. मी उदाहरण नेहमी अशासाठी देत असतो, केदारनाथला आम्ही सगळे जाऊन आलो, जात असतो, जायचं असतं. केदारनाथला जाताना एक तर त्या डोलीतून जातो, नाही तर घोड्यावरती बसून जातो आणि मग 4 दिवस आडवा पडतो की नाही सहन झालं आम्हाला. मग कोणी सांगितलं होतं तुला जायला? काय केदारनाथाने तुला आग्रह केला होता का? काही बोलवलं म्हणजे असं काही वाटतं का? ठीक आहे गेलास ना, मग शांततेने सहन कर ना. तुला जो त्रास झाला देहाला तो, मग केदारनाथाच्या नावाने कशाला तू हे करतोस? मला केदारनाथला गेलो नाही, हे माझा खोबा दुखायला लागला. तर काय त्या केदारनाथाच्या यात्रेचं कसं होणार? कशी कृपा होणार?
त्या केदारनाथला जाताना आम्ही जाताना बघा, म्हणजे आम्ही जेव्हा गेलो होतो किंवा आपण सगळे बरेच जण जातो किंवा ज्यांची चालत जाण्याची तयारी असते, मी चालत गेलो होतो, तर हातामध्ये काठी घेऊन जातात लोक. जातात की नाही? काठी असते ना तिथे, कशी असते? छान असते ना, मस्त काठी असते ती, काही काही रंगवलेली पण असते, त्याला घुंगरू बिंगरूसं वाजवलेलं असतं, मस्त छान काठ्या असतात. काठी घेतात आणि मग चालायला लागतात, वरती जातात. आणि वरती गेल्यानंतर केदारनाथाच्या मंदिरापाशी गेलं की काठी का रे बाबा, तुला ज्या काठीनं केदारनाथापर्यंत पोहोचवलं ती नीट तरी ठेव ना. तिथे गेल्यानंतर त्या काठीकडे लक्षच नाही, ती काठी फेकून देतो. परत उतरायच्या वेळेला आठवण येते, माझी काठी कुठे आहे? सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी, ईश्वराच्या प्राप्तीसाठी सगुणाची पूजा आणि सगुणाची उपासना ही केदारनाथला जाताना घ्यावी लागणारी काठी आहे. आणि मग त्याला समर्थाने असं म्हटलं की सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्धारानं तुम्ही निर्गुणाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते, होतेच, पण सगुणाचा आधार घेतल्याशिवाय नाही. स्वामींचं उपासना तर करावीच लागेल. उपासनेचा मोठा आश्रय हो, नुसतं म्हणायचं नाही उपासनेमुळे निराश्रय हो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. उपासन म्हणजे नेमकं काय? तुम्ही माझ्या समोर आहात, मी तुमच्या समोर बसलेलो आहे, याचं सतत अखंड अनुसंधान असणं म्हणजे उपासना आहे. म्हणून सद्गुरू कृपेला प्राप्त होण्यासाठी आता मुलाची काळजी, मुलीची काळजी तुम्ही म्हणाल ते आधी ते पहिल्यांदा सांगा बाबा, तो आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे फार. मुलाची काळजी करायची की नाही? बरं, महाराजांनी एके ठिकाणी सांगून ठेवलं, तुला काळजी करावीशी वाटते का बाबा? एकदा असं ठरव की 3 दिवस जसं लोक पारायण करतात ना, तू 3 दिवस बाकी काहीच करू नको काळजीशिवाय. काळजीच करत राहा. तुला काळजी करावीशी वाटते ना, काळजी करत राहा. काळजी करत राहणं आणि काळजी त्या क्षणी सोडून देणं ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत. मुलाची काळजी का नाही करायची त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जीव हा जेव्हा जन्माला आला, त्याला जेव्हा जीवदशा प्राप्त झाली, त्या जीवदशा प्राप्त झाल्यानंतर त्या क्षणापासून त्या जीवाचं प्रारब्ध सुरू झालं. म्हणजे आपलं त्या प्रारब्ध दशेमध्ये सगळं आपलं कार्य झालं, विवाह झाला, अमुक झालं, तमुक झालं, सगळ्या जोड्या लावून दिल्या. बरं, त्या जोड्या अशा त्यांनी लावून दिल्या की ज्या बरोबर 2 थोडीशी विरुद्ध टोकं असतील, इथली सोडू ना. ह्यांना आवडतं जप केलेला तर त्यांना आवडत नाही, त्यांना आवडतं बसलेलं तर ह्यांना आवडत नाही. कुठे चाललात? केंद्रात. आता काही तुझं वय आहे का केंद्रात जायचं? आणि मग नंतर वय होऊन गेल्यानंतर म्हणतात आता ह्या वयात कुठे जातो केंद्रात, बस इथंच. म्हणजे जायचं कधी केंद्रात? प्रारब्धाच्या दशेमध्ये जेव्हा मुलाला जन्म दिला जातो किंवा मुलाला जेव्हा जन्माला घातलं जातं, जशी आपल्या मागे जीवदशा असते तशी त्या जीवाला, मुलाला जन्माला घातल्यानंतर, त्याला जन्माला घातल्यानंतर त्याचं वेगळं स्वतंत्र प्रारब्ध सुरू होतं. तुम्हाला त्याच्या प्रारब्धामध्ये जराही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. एकाच आईच्या पोटी 2 मुलं जन्माला येतात. एक अमेरिकेमध्ये जातो आणि लाखोनी नाही कोट्यावधीची संपत्ती मिळवून येतो, आणि एक मुलगा रेल्वे स्टेशनवरती हमालीचं काम करतो. काय प्रारब्ध असेल त्यांचं? एकाच आईच्या पोटी आलेले आहेत ना. मग हा नाही विचार करतो का आपण? का नाही करायचा हा विचार की त्याचं प्रारब्ध जे होतं ते प्रारब्धाप्रमाणे त्याचं घडलं. त्याच्या प्रारब्धामध्ये आपण नाही हस्तक्षेप करू शकत. एकदा त्याला सुनबाई आणून दिली, अहो तो आणतो, तुम्हाला कशाला काळजी पाहिजे त्याची? तो करतो सगळं, आणि सगळं झाल्यानंतर पुन्हा मातोश्री वृद्धाश्रमाचा शोध घेतोच ना नेटवरती. कशाला त्याची काळजी करता तुम्ही? मुलीची काळजी, मुलाची काळजी करायची नाही आत्ता या क्षणापासून, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. त्याचं कारण असं की ही काळजी आपण करण्याची आवश्यकता नाही. त्यांची काळजी ज्याने घ्यायची ती त्यांनी घेऊनच त्यांना जन्माला घातलेलं आहे तुमच्या पोटी. त्याला आपण चिंता करण्याचं कारण नाही. तुझी स्वतःची चिंता तुला करायची नाही तर त्यांची कुठे घेऊन बसतो डोक्यावरती? तुझा स्वतःचंच तुला काही अस्तित्व नाही. म्हणून मी एक वाक्य जबाबदारीने उच्चारत असतो की या जन्मामध्ये, या जगामध्ये जो माणूस जन्माला आलेला आहे ते चुकून जन्माला आलेल्या प्राण्याला माणूस असं म्हणतात. चूक का बरोबर तुम्ही नंतर सांगा. माहिती होतं कुठं जन्माला आलं आहे, येणार आहे, कोण बरोबर असणार आहे माहिती होतं का? काय वरून लग्नपत्रिका आणली होती काय तयार करून, ग्रहपत्रिका वगैरे काही नव्हतं आणलं.
चुकून जन्माला आलाय. बरं आलाय कसा जन्माला? काही होतं काय? हे छाटी बिटी शर्ट पॅन्ट मॅचिंग काय होतं? काही नव्हतं. जन्माला कसा आला? तर अंगावरती वस्त्रही नव्हतं. अशा अवस्थेत जन्माला आला आणि जाताना का काय भरजरी घालून पाठवतं का काय? काही नाही. तिथं उलट जर कमरेला कुठं असतील तपासतात किल्ल्या बिल्ल्या गोदरेजच्या कपाटाच्या, घ्या काढून म्हणतात, नका कशाला कपाटं फोडत बसता उगीच. इतकी अशी जीवदशा वाईट असताना या जीवदशेला आपण ग्रहदशेला आपण कारण नसताना सद्गुरू कृपेला प्राप्त होण्यासाठी हे घड्याळ फार दुष्ट आहे. हो म्हणजे समोर ठेवलं आहे ते. नाही तर त्याच्यावरही लोक म्हणतात हो तुम्ही घड्याळावर कसं काय बोलता. म्हणलं काय मी घड्याळावर नाही भाऊ बोलत. हे समोर ठेवलं आहे ते घड्याळ वाईट आहे आणि ते वाईटच आहे, ते चांगलं नाहीच आहे. कसं असतं की जीवदशा जेव्हा माणसाला प्राप्त झाली त्या जीवदशेतून हे जीव जन्माला पोटी जन्माला आले, त्यांना पोटी जन्माला घालण्यापुरतंच त्यांचे तुमचे ऋणानुबंध होते. त्यांना जन्माला घातल्यानंतर मुलामुलीला जन्माला घातल्यानंतर त्यांचे तुमचे ऋणानुबंध त्यांना जन्माला घातल्यानंतर त्याच ठिकाणी संपलेले असतात. म्हणून त्यांची काळजी करायची नाही. आता हे लोकांना बऱ्याच लोकांना पटत नाही आणि पुण्यात तर शक्यतो नाहीच लवकर पटणार, म्हणजे पटतही नाही. ते म्हणतात नाही नाही आम्ही काळजी करायची नाही तर कोणी करायची. मग करा ना, आमची काय म्हणजे हरकत काहीच नाही स्वामींची, करा काळजी करायला काही प्रॉब्लेम नाही. पण काळजी करून त्याचा उपयोग काही होत नाही एवढं मला फक्त सांगायचं होतं. गुरुकृपा जी आहे ही गुरुकृपेची अनुभूती आपल्याला घ्यायची. मी नेहमी एक दृष्टांत सांगतो पहा की या शरीरामध्ये या देहामध्ये नरदेहामध्ये जे सगळं दिलेलं आहे आपल्याला हे वैभव, या शरीरयंत्रासारखी यंत्र आणिक नाही असं जेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे तेव्हा या शरीरामध्ये सगळं काही दिलेलं आहे. फक्त जे दिलेलं आहे ते त्याच्या मालकीचं आहे. मी या देहाचा मालक नाही हे साधनेच्या वेळेला स्वतःला रोज सांगायचं. मी या देहाचा मालक नाही, मी या देहाचा फक्त एक विश्वस्त आहे. आणि सद्गुरूंनी संतांनी अतिशय विश्वासानं हे साधन हातामध्ये दिलेलं आहे की या साधनाचा हा सद्गुरू कृपा आणि ईश्वराचं दर्शन प्राप्त करून घेण्यासाठीच उपयोग करेल या विश्वासाने त्यांनी हा नरदेह दिलेला आहे. दुसरं काहीही काम नाही याचं या नरदेहाचं, इथे काही उपयोग नाही त्याचा. मी त्या कीर्तनकारांसारखा किंवा प्रवचनकारांसारखा विषय फार रंगवत नाही. त्याचं कारण असं की मला मुद्दे घेऊन पुढे जायचं आहे की जे परमेश्वराने दिलेलं आहे. एक दृष्टांत नेहमी सांगत असतो की एक बादशहाच्या दरबारामध्ये एक तानसेन नावाचा गवई होता, अतिशय सुंदर गायचा. तर राजेसाहेबांना लहर आली की बा हा इतका छान गातो तर याचे गुरु किती छान गात असतील, म्हणून त्यांनी गुरूंचं गाणं ऐकायची इच्छा व्यक्त केली. बादशाह तानसेन गेले गुरूंचं गाणं ऐकायला. गुरूंचं गाणं छान झालं. गाणं छान झाल्यानंतर राजेसाहेबांनी येताना त्याला जेव्हा विचारलं की म्हणाले तुझे गुरु छान गातात, एवढं चांगलं गातात, एवढं त्यांना गातानासुद्धा ते ध्यान लागतं, इतक्या छान गोड वाटतं ऐकायला, म्हणा तू का नाही एवढं छान गाऊ शकत. तेव्हा तो तानसेन असं म्हणाला माझे गुरु जे गातात ते म्हणाला ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी गातात आणि मी जो गातो तो माझ्या पोटासाठी गात असतो. मी माझ्या पोटासाठी गातो, माझे गुरु त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गातात. मला एवढंच सांगायचं होतं की त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल की नाही. म्हणून सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी सद्गुरूंची प्राप्ती ही काही कुठून बाहेरून करून घ्यायची नाही. या देहामध्ये या जन्मामध्ये कुठल्याही परिस्थितीत बाहेरून काही आणायचं आहे असं नाही, बाहेरून काय करायचं आहे असं नाही. जे करायचं आहे ते आतल्यासाठीच करायचं आहे. आतला नाद ऐकायचा आहे, आतला आवाज ऐकायचा आहे. धरिता सो सांडिता हम अखंड ताले सोहम सोहम, हे सगळं करायचं आहे. त्याचा आवाज फक्त ऐकायला येईपर्यंत ध्यान आहे, ऐकायला येईपर्यंत साधन आहे. कर्म कुठपर्यंत करायची आहेत समर्थांनी छान सांगितलं ना की आधी ते करावे कर्म म्हणाले. कर्म मार्गे उपासना आणि उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. कर्म उपासना ज्ञान वैराग्य आणि मोक्ष हा साधनेचा सुंदर क्रम त्यांनी सांगितला. पण कर्म करत करतच मरायचं का? कुठपर्यंत कर्म करायचं? मला जेव्हा लोक विचारतात मी त्यांना असं सांगतो की बाबा कर्म सुरुवातीला सुरुवातीच्या काळात किंवा साधकाच्या पूर्वदशेमध्ये त्याला ते करावं लागतात. कर्म ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत ते कराव्याच लागतात. पण कर्म मार्गे उपासना, कर्म करत असताना उपासनेचं अनुसंधान ठेवून कर्म कर, म्हणजे कर्माचा तुला काही बाधा होणार नाही. उपासनेचं अनुसंधान ठेवून जर तू कर्म केलंस तर तुला कुठलीही बाधा होणार नाही. फक्त नुसतं कर्म करत जर राहशील तर त्याला समर्थांच्या शब्दात सांगायचं झालं तर कर्म कचाटे मेला
असे शब्द आहेत समर्थांचे. आवडतील का हे आपल्याला? नाही, कधी आवडत नाहीत, पण आहेत शब्द. कर्म करत करतच मेला म्हणाले. मग त्यांनी असं सांगितलं की कर्म कुठपर्यंत करायचं, तर असं आहे की संध्यावंदन असेल, कर्म असेल, किंवा जे काही पूजा अर्चा असतील, जे काही आपण करतो ते कुठपर्यंत करायचं, कधीपर्यंत करायचं, तर असं सांगितलेलं आहे की अष्टसात्विक भाव जोपर्यंत जागे होत नाहीत आणि डोळ्यामध्ये सद्गुरूंना पाहिल्यानंतर, त्यांची पावलं बघितल्यानंतर, पादुका बघितल्यानंतर, सद्गुरूंचं स्मरण झाल्यानंतर डोळ्यामध्ये आनंदाश्रू येत नाहीत, तोपर्यंत कर्म करायची आहेत. हे सरळ त्यांनी सांगितलं. की मग कर्म करत असताना हे घडायला लागलं ना की समजायचं आपण की कर्माची एक पायरी आपण पुढे गेलेलो आहोत. हे कुणी बाकीच्यांनी सांगायची काही गरज नाही. बाकीच्यांनी कुणी तुम्हाला म्हणायची काही गरज नाही. आम्ही काही दुसऱ्यासाठी करत नाहीतच आहोत. पण तसं होत नाही. काय होतं की जप झाला की आजच्या माळा झाल्या की पहिल्यांदा मिस कॉल देऊन सांगायचा, झाल्यावर का आजच्या माळा? अरे कशाला सांगते बाबा, आजच्या माळा करून टाकल्या, जप आजचा करून टाकला, कुठे टाकला? महाराज असं म्हणतात, समर्थही म्हणाले, गोंदवलेकर महाराज म्हणाले की तुला जर अनुसंधान टिकावं असं जर तुला वाटत असेल, काही लोकांचा प्रश्न आहे मनामध्ये आता की अनुसंधान टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे. उपासना करताना आम्हाला ते स्मरण राहावं आमच्या मनामध्ये सतत, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची की मनाला कुठल्याही विचारांच्यामध्ये न राहता किंवा न ठेवता काही वेळ आपल्याला बसू शकतो का याचा अभ्यास करायचा. असं सांगितलं आहे की जेव्हा मन नकारात्मक विचारामध्ये जेव्हा जातं तेव्हा मनाला कुठलंही काम द्यायचं नाही. तुम्ही म्हणाल बाबा हे अवघड आहे हो, दिवसातले कित्येक तास आमचे नकारात्मक विचारात जातात. आमचं मनच असं आहे की नाहीच हो, नाही, शक्य नाही हो, ते जमणं फार अवघड आहे, ते खूप खूप कठीण आहे. हे मी माझ्या मनाने समजलेलो असतो. सद्गुरू कृपेला प्राप्त होण्यासाठी आपल्याला करण्याच्या ज्या गोष्टी आहेत ते उपासना, उपासनेच्या मार्गानं ज्ञान, ज्ञानाच्या मार्गातून मोक्ष, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. फक्त अष्टसात्विक भाव जागृत होण्यासाठी आणि डोळ्यामध्ये प्रेमाश्रू येण्यासाठी आपल्याला रोज सातत्यानं ते करावं लागेल, नियमानं करावं लागेल. मग त्याच्यासाठी नामस्मरण करावं लागेल. स्मरण म्हणजे देव, याची सतत उपासना करावी लागेल. नामस्मरण निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, हे करावं लागेल. समर्थांनी नामस्मरणाचा समाज जेव्हा सांगितला, सगळ्यांना इथे माहिती पण आहे, पाठही बऱ्याच लोकांचा असतो, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही. पण पाठ जे असतं त्याच्याकडे आम्ही पाठ का करावी? मग जे पाठ आहे त्याची पाठ आपण का सोडावी? ते सतत म्हणत राहावं, करत राहावं. स्वामींची स्तोत्र असतील, स्वामींचं स्तवन असतील, सतत म्हणत राहा. आपल्याला असं आहे की जरा पटकन आम्ही 8 दिवस केलं की लगेच आम्हाला 9व्या-10व्या दिवशी स्वामींनी सांगितलं पाहिजे, हां मी प्रसन्न आहे तुझ्यावरती, या तुला काय पाहिजे ते मागून घे. असं कसं स्वामी म्हणतील? बरं, आम्ही मागावं आणि स्वामींनी द्यावं, हीच का आम्ही स्वामींच्याबद्दलची आमची भावना? कशासाठी त्यांनी द्यावं? मी तर असं म्हणतो की आपण मागावं आणि त्यांनी देऊ नये. देऊ नये याचा अर्थ देऊ नये अशा अर्थाने मी म्हणत नाही, पण ते त्यांनी जर द्यायला सुरुवात केली तर मी नाही घेऊ शकणार. ही प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. स्वामी जर आत्ता स्वप्नामध्ये किंवा दृष्टांतामध्ये जर दिसले तर ते स्वामींचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का याची पहिल्यांदा आपण चाचपणी करा आणि मग दर्शनाचा हट्ट धरा. म्हणून सद्गुरूंच्याकडे किंवा संतांच्याकडे इच्छा व्यक्त करायला हरकत नाही, फक्त अट्टहास करायचा नाही. इच्छा आणि अट्टहासातला फरक लक्षात घ्या. एक भक्त गेला महाराजांच्याकडे, म्हणाला मला अनुग्रह गुरुवारीच पाहिजे, गुरुपुष्य आहे, अजिबात मुहूर्त डवलून इकडं तिकडे झालेला चालणार नाही. वेळ पण दिली महाराजांना अनुग्रहाची. कुणी? शिष्यानी. गुरुवार आहे, गुरुपुष्य आहे, तो 12:40च्या आत झालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. महाराजांनी छानपैकी सुंदर ऐकून घेतलं. स्वामी पण तसेच होते ना. स्वामींचं रूपसुद्धा असंच होतं की मला ते त्यांच्याकडे जेव्हा पाहिलं होतं तेव्हा तो मला समर्थांचा श्लोक आठवला होता, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. हे त्यांच्याकडे पाहिलं की लक्षात यायचं. महाराजांच्याकडे गेला, म्हणाला गुरुवारीच अनुग्रह पाहिजे. बरोबर महाराजांच्याकडे गेला आणि महाराजांनी त्याला थोड्या वेळाने बोलावलं आणि सांगितलं, शनिवारी ये, शनी अमावस्या आहे, शनिवारी तुला अनुग्रह देईन.
आता हे शनिवारी शनी अमावस्या म्हटल्यानंतर याच्या डोक्यात एकदम असं काहीतरी वेगळंच चित्र निर्माण झालं, कारण आम्ही आमची सगळी चित्र मनाने रंगवलेली असतात. साधकाला उपासकाला ह्या गोष्टी काही म्हणजे गरज नाही डोक्यात ठेवण्याची. खरं तर साधकासाठी अपशकुन नसतोच, सगळा आहे तो शकूनच आहे. अपशकुन आपल्या मानण्यावरती न मानण्यावरती आहे. तुम्हाला पटेल तर घ्या, मी माझं मत सांगितलं. दारातून बाहेर पडताना मांजर आडवी गेली, जाऊ दे, तिला जायचं असेल चितळ्यांच्याकडे, काय तिची वेळ झाली, गेली आडवी, जाऊ दे. डावीकडे गेली, जाऊ दे ना, डावीकडे गेली ती बरं झालं, तुझं काहीतरी ब्याद डोक्यातलं घेऊन गेली ती, असं चांगलं का नाही समजायचं. एक जण महाराजांच्याकडे गेला आणि म्हणाला, महाराज अंगावरती पाल पडली हो, फार अपशकून झाला म्हणाले. ऑफिसमध्ये निघालो होतो, आज नेमकी प्रमोशनची ऑर्डर आणि आज नेमकं काहीतरी इन्क्रिमेंट वाढणार होतं आणि आज नेमकी पाल अंगावरती पडली. महाराज म्हणले, अरे खरंच नशीबवान आहेस तू. म्हटलं का बरं? म्हटले तू नाही नशीबवान, ती पाल नशीबवान आहे. म्हणाले का? ते म्हणाले पाल तुझ्या अंगावर पडली म्हणून बरं झालं, तू पालीच्या अंगावर पडला असतं तर काय झालं असतं. शकून अपशकून आपल्या डोक्यात नाही ठेवायचे. शनिवार शनी अमावस्या म्हणल्यावर ह्याच्या डोक्यात पहिल्यांदा तिडी कुठली हो. शनिवार म्हटलं की आमच्या डोक्यात का असं होतं काही माहीत नाही. शनिवारी मग अगदी 7:30 असल्यानंतर लावतोच ना तिथे तिथे मारुतीला गर्दी, शनीला डोक्यावर तेल ओतायला. ह्या गोष्टी म्हणजे माझं स्वतःचं मत मी सांगतोय, बाकीच्यांच्या श्रद्धा असेल तसं त्यांनी करा, माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण डोळे उघडून बघणारा शनी आणि हे एवढं टोपलं भरून त्याच्या डोक्यावर तेल घातल्यानंतर डोळे उघडे राहतील का त्याच्या आपल्याकडे बघण्यासाठी? नाही राहणार. महाराजांचा एक भक्त होता, त्याला महाराजांनी पादुका दिल्या पूजेसाठी. आता पादुकांचं महत्त्व फार विलक्षण आहे. पादुका दिल्या, इतक्या श्रद्धेनं पूजा करायचा. आणि पूजा करत असताना काय झालं की थोडंसं कुठेतरी आदल्या दिवशी काहीतरी झालं होतं स्वयंपाकावरून. ह्याने सांगितलं होतं भरली वांग कर आणि तिने केला होता दोडका, त्याच्यावरून भांडणं झाली होती आणि त्याचा दोडक्याचा आणि भाजीचा राग महाराजांच्या पादुकावर निघाला. त्याने काय झालं, त्या दिवशी जोरात पादुका अशा घासायला लागला. तिकडे राग राग राग, इकडे आवाज. आता स्वयंपाकघरातले आवाजही असतात, देवघरातले आवाज येतात, सगळे पायाचे आवाज येतात, सगळ्यांचे आवाज सगळे छान काढत असतात लोक, आपण सोडून सगळे. तर तो महाराजांच्याकडे गेला आणि महाराज म्हणाला, पादुका पूजा करत होतो आणि पादुका अशा पूजा करताना पुसताना पाणी घातलं होतं, पंचामृत घातलं, छान अभिषेक झाला, पण म्हणाले काय करून नशीब असं माझं. म्हणाला पादुकांचा अंगठाच तुटला हो आज. अंगठा तुटल्यानंतर मग रडायला लागला, डोळ्यात पाणी आलं आणि इतकं त्याला वाईट वाटलं की महाराजांनी प्रसाद रूपानं दिलेल्या पादुका, पण त्या पादुका तुटून पडला अंगठा, त्यात आता काय करायचं म्हणून तो महाराजांच्याकडे गेला आणि महाराजांना सांगितलं. महाराजांनी इतक्या अगदी म्हणजे संथपणे शांतपणे ते घेतलं. महाराज त्याला असं म्हणाले की काही हरकत नाही. म्हणाले अरे खूप चांगलं झालं. चांगलं झाल्यानंतर आणखीन हार जोडणारा रडायला लागला की आता काय महाराज सांगतायत. खूप चांगलं झालं म्हणाले पायाचा अंगठा तुटला म्हणजे याचा अर्थ म्हणाले आता मी पायाने लंगडा झालो की नाही. आता म्हणाले मी तुझ्याच घरात राहीन ना बाबा, आता कुठे जाणारच नाही. इतक्या सहजतेनं सद्गुरूंचा उपदेश घ्या म्हणजे मग त्रास होत नाही, म्हणजे मग डोक्यावरचं ओझं फार वाढत जात नाही. ताणतणाव चिंता करण्याची एवढी सवय लागलेली आहे लोकांना, एवढी सवय लागलेली आहे काय सांगायचं तुम्हाला. काही काही लोक तर म्हणतात आता कुठलीच चिंता आम्हाला राहिली नाही, तेच लोक जास्त चिंता करतात. एक जण बसलं होतं, म्हणलं तुम्ही परवा तुम्हाला भेटला होता, आता कुठलीच चिंता नाही, मुलाची लग्न झाली, मुलाला नोकरी लागली, एक परदेशात गेला, अमकं झालं तमकं झालं, आता कसली काळजी करताय, आता कुठली चिंता. ते म्हणाले बुवा तुम्हाला खरं सांगू का. म्हणलं सांग, मला खरंच सांगायचं जे काय असेल ते. तो म्हणाला आज कुठलाच विषय चिंतेला नाही त्याची चिंता लागली. इतके चिंतेचे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. संस्कारांनी माणूस इतका व्यस्त झालेला आहे आणि त्रस्त दिनचर्या त्यांनी स्वतःनी करून घेतलेली आहे, स्वतःनी करून घेतलेली आहे. खरं तर सद्गुरू कृपा आपल्यावरती करण्यासाठी किंवा सद्गुरू कृपेचा आशीर्वाद देण्यासाठी सद्गुरू वाट पाहत असतात खरं तर आपली. आपण नाही सद्गुरूंची वाट पाहू शकत. एकदा समर्थांना विचारलं होतं की एकदा आमच्या म्हणाले का ह्याचा एक मुलाची नातवाची मुंज आहे, तुम्ही याल का. तर महाराज म्हणाले की ठीक आहे, तुझी नातवाची मुंज होऊ दे आनंदात काही हरकत नाही. म्हणाले नाही 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 महाराज म्हणाले तुम्ही असाल तिथे मुंज करायची. महाराज म्हणाले असा काही हट्टबिट्ट करू नकोस, असा हट्ट करणं बरं नाही. म्हणाले तुम्ही असाल तिथे. म्हणाले अरे म्हणाले ते फार अवघड असतं. म्हणाले आम्ही असू तिथे तुम्ही येऊ शकालच असं नाही,
पण तुम्ही असाल तिथे मात्र मी नक्की येईन, नक्की येऊ शकतो. तसे स्वामी आपल्याला सांगत होते की तुम्ही माझ्याकडे येण्याचा फार विषय करू नका, मी तुमच्याकडे येईन. कारण ते दूर कुठे नसतातच आपल्यापासून, आपल्या सतत सान्निध्यामध्ये ते आहेत. त्यांना शोध घ्यायला गुरूंचा काही काही लोक मला विचारतात, अनुग्रह घ्यायचा, गुरुमंत्र घ्यायचा आहे. आता घ्या मग, ज्या घ्यायचं तर कुठे घ्यायचं म्हणाले, कुठं जायचं, कुणाला शोधायचं. म्हटलं गुरूंचा शोध घेण्यासाठी कुठं जाण्याची आवश्यकता असते असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की आपल्याला तळमळ लागली अंतःकरणापासून सद्गुरूंच्या कृपेची आणि गुरुमंत्राची किंवा अनुग्रहाची, तेव्हा गुरु आपणहून आपला शोध घेत येतात. आपल्याला त्यांच्याकडे जायची गरज नाही. बरं, ह्याला समर्थांचा आधार आहे वचनाचा. समर्थांच्या वचनाचा आधार असा आहे की शिष्य आदरानं घेतो, गुरु मागे मागे धावतो. गुरु काय करतात, गुरु आपल्याला अनुग्रह आपल्यावरती करतात तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. बारीक सारीक गोष्टी माहिती असतात. पाप पुण्याची रचना कशी असते आपल्याला माहिती आहे का? स्थूल बुद्धीनं किंवा स्थूल देहानं आणि स्थूल वाणीनं स्थूल बुद्धीनं मागितलेल्या मागण्यांच्यावरती पापपुण्याची व्यवस्था असत नाही. म्हणजे आता तुम्ही गेलात, आता आज काय सोमवार, चला ओंकारेश्वर, उद्या आणखीन तुळजाभवानीचं मंदिर आम्ही आहेतच रिकामी शोधायला, चला शंकराच्या मंदिरात गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली, झालं. त्याची प्रार्थना होईपर्यंत मंगळवारी देवीकडे ना परत. त्याला प्रार्थना करताना त्यांच्या पुढे आम्ही हात जोडत असताना किंवा त्यांना कुठल्या गोष्टीची आम्ही जेव्हा हे करत असतो किंवा आम्ही या गोष्टी आमच्या सगळ्या आमच्या अशा मनासारख्या व्हाव्यात, मनासारखं जर झालं तर ठीक आहे. त्या समर्थांनी दासबोधामध्ये लिहून ठेवलं, आपुल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे, फळ भगवंता कोणीकडे महदांतर, असं त्यांनी सांगितलं. फळ आणि भगवंत या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मंदिरात जायचं, तिथं पूजा करायची, काय करायचं ते मनाची चित्ताची एकाग्रता साधण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. चित्त एकाग्र झालं की नामस्मरणाने काय होतं, आपल्याला जे सद्गुरूंनी स्वामींनी जे दिलेलं नाम आहे ते नाम एकनिष्ठेनं घ्या. त्या नामाला असे वेगवेगळ्या प्रकारचे अंकुर नको फुटायला. आणि उलट असं असतं की नामाला ध्यानाला उपासनेला बसल्यानंतर कधीही कुठला न विचार केलेला त्याच वेळी नेमका आठवतो. कधीतरी कुठल्या काळी कुठल्या तरी लग्नात झालेला अपमानाचा बदला या वेळेला कसा घ्यायचा ते सुद्धा असं जप करताना जर ठरवायला लागलो आपण तर कसं होणार जप. समर्थाने सांगितलं, मागा निरोपिले कीर्तन जे सकळांस करी पावन, आता एका विष्णो स्मरण तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे. नाम आणि स्मरण दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आम्ही त्याला एकत्र जोडलंय. नाम घ्यायला लागलं की स्मरण होत नाही, स्मरण करायला गेलं की नाम विसरून जातो. आयुष्यभर नोकरी केली बजाजमध्ये आणि नोकरी करून आता शेवटी म्हणाले, ते काहीतरी आहे ना म्हण, मला आठवत नाही बरं का, करून करून काय हो ते, हां बरं झालं सांगितलं ते, म्हणजे मला आठवत नव्हतं. पूजा आयुष्यभर नोकरी केली आणि आता नोकरी झाली पूर्ण. आणि नोकरी झाल्यानंतर आता काही लोक तर आता मी रिटायर होणार, आता मी निवृत्त होणार, आता मला काही नाही, आता टेन्शन नाही, आता मी मस्त आनंदात जीवन जगणार, आता इकडे जाणार तिकडे जाणार, ह्या सगळ्या गप्पा मारतो. निवृत्त झाल्यानंतर महिना 2 महिन्याच्या आतच वैतागून जातो. कुठून सोडली नोकरी कुणास ठाऊक, आता करमत का वेळच जात नाही. मग असा तो काहीतरी साईड बिझनेस शोधायला लागतो. आता साईड बिझनेस काय आता असा मिळणार आहे का कुठे ह्या वयामध्ये रिटायर झाल्यानंतर? बरं, ज्याला सरकारने निवृत्त केला रिटायर केल्यानंतर, आहे का दूरसंचार विभागात आता काही व्यवस्था अशी आहे का? कुठल्या खात्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये अशी व्यवस्था कुठेही नाही. मग त्याला तिथून त्या याच्यातून रिटायर केल्यानंतर, त्याच्यातून त्याला निवृत्त केल्यानंतर, आता मी काय सांगत होतो ताई? हां, त्यांनी काय केलं, एक साईड बिझनेस म्हणून नोकरी करायचं ठरवलं. नोकरी करायची ठरवली तर त्यांनी कुठेतरी नोकरी कुठं मिळेना म्हटल्यानंतर एक मंदिर बघितलं. आता तेवढाच एक फक्त हातात उपाय राहतो. आता तेवढा उपाय हातात राहिल्यानंतर त्यांनी काय केलं, एक मंदिर बघितलं. आणि मंदिर बघितल्यानंतर रोज तिथे जायला लागला. पहिला दिवस होता,
पहिल्या दिवशी सगळं त्यांनी व्यवस्थित केलं पूजा वगैरे झाली आणि पूजा झाल्यानंतर आरतीची वेळ झाली. तर आरतीची वेळ झाल्यानंतर आता नाम आणि स्मरण 2 गोष्टीवर चाललं आहे आपलं चिंतन. तर आरती लावली. आता आरती लावल्यानंतर इकडं डाव्या हातामध्ये घंटा असते आणि उजव्या हातामध्ये आरती घेऊन ओवाळायचं असतं. संस्कार आत्तापर्यंतच्या नोकरीचे आणि कधीही देवाच्या ह्याच्यात पडला नाही फांद्यामध्ये पूजेच्या. पूजा करताना घरामध्ये सुद्धा रविवारी अक्षरशः भांडणं असतात पुणं सोडून. आज नाही मी पूजा करणार, तू करायची आहेस. कशाला देवढे एवढे साठवलेत बाबा. ही देवावरून भांडणं. मग या सगळ्या पूजेमध्ये तो करायला लागल्यानंतर त्यांनी काय केलं, डाव्या हाताला घंटा आणि उजव्या हाताला ती आरती लावल्यानंतर संस्कार नोकरीचे झालेले होते. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, घंटा ओवाळायला लागला आणि आरती हातात ठेवली. संस्कार म्हणून संस्काराच्या या विषयातून बाहेर पडण्यासाठी मन संस्कारक्षम आहे. खरं तर मनावरती चांगले संस्कार होऊ शकतात. शारदा माता ज्या सतत नामामध्ये अनुसंधानामध्ये असायच्या, एकाने त्यांना विचारलं भक्तांनी त्यांना की का एवढा तुमचा अधिकार आणि एवढा सगळा साधना तुमची झालेली असताना, नाम झालेलं असताना तुम्ही तरीही नामस्मरण करत बसता. तेव्हा त्यांनी फार सुंदर सांगितलं, ऐका बरं का, ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं सांगितलं की म्हणाले, खरं सांगू का, म्हणाले ही मुलं, त्यांनी मुलं शब्द वापरले, अनुग्रहित असतात, गुरुमंत्र घेणारे ते सगळे मुलंच असतात आणि ते देणारे असतात ते आईवडिलांच्या जागेवरती असतात, आईच्या जागेवरती. ते म्हणाले ही मुलं जे असतात ना माझी, ती सगळी माझ्याकडे येतात आणि म्हणतात आई नाम दे, नाम दे, नाम दे. मी त्यांना मग नाम देते म्हणाले. आणि इथून नाम घेऊन गेले की म्हणाले की महिन्याभराच्या आतच ते नाम विसरून जातात. म्हणाले त्यांचं राहिलेलं नाम मला घेत बसावं लागतं. ही गुरूंची, सद्गुरूंची जबाबदारी असते. एवढं नामाचं महत्त्व आहे की त्यांनी नुसतं दिले आणि मोकळं झालं असं नाही. एकदा महाराजांच्याच याच्यातला एक हे आहे दृष्टांत की बापूसाहेब नावाचे एक त्यांचे शिष्य होते आणि महाराजांचे भक्त बाबा बेलसरे, आपल्याला तर नाव माहिती असणारच आहे. तर त्यांनी बाबांनी एकदा त्यांना बापूसाहेबांना विचारलं की म्हणाले जीवनातला महत्त्वाचा तुमचा टप्पा किंवा महत्त्वाचा एखादा प्रसंग तुम्ही सांगाल का. तर त्यांनी सगळे प्रसंग सांगितले आणि एकच प्रसंग फक्त सांगायचा राहिला. तो राहिल्यानंतर बाबांनी त्यांना विचारलं सगळं सांगून झालं. म्हणाले हो बहुतेक सगळं झालं. बहुतेकमध्ये काही दम नव्हता, म्हणजे काहीतरी राहिलं आहे. म्हणे काय तरी राहिलं आहे म्हणाले सांगायचं. म्हणे काय राहिलं जरा आठवा. मग आठवा म्हटल्यानंतर ते असं म्हणाले की मला काही आठवत नाही. मग त्यांना बाबांनी असं सांगितलं की ते म्हणाले सगळं तुम्ही सांगितलं खरं, फक्त जे महत्त्वाचं आहे आणि जे खरं पहिल्यांदा आठवायला पाहिजे ते आठवत नाही तुम्हाला. ज्या क्षणी म्हणाले सद्गुरूंनी तुमच्या डोक्यावरती हात ठेवला, तुम्हाला गुरुमंत्र दिला, तो क्षणच तुम्ही विसरून गेलात. जेची क्षणी अनुग्रह झाला, समर्थांचं वचन आहे, जेची क्षणी अनुग्रह झाला तेची क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्मयाला बोलूची नाही. पण अनुग्रह मिळाला याचा अर्थ आता काही करायचंच राहिलं नाही हे समजणं काही बरोबर नाही. काही काही लोक म्हणतात ना काय गोंदवलं जागृत आहे. म्हणलं काय झालं, तुम्हाला कुठली प्रचिती आली एवढी गोंदवल्याची, सज्जनगडची, काय जागृत आहे म्हणाले ठिकाण. अहो म्हणाले तिथून आलो, घरी येतो न येतो तेच म्हणाले दुसऱ्या दिवशी म्हणाले मुलीचा साखरपुडा झाला, मुलाला नोकरी लागली. अनुग्रह, कुठं अनुग्रह आणि कुठं तुझी गुरुकृपा आणि कुठं तू आणतोस त्यांना. काय लोक बघा ना, आता आपण घरातून बाहेर पडलो, जप करत असतो, जप करता करता बाहेर पडलो, काय महाराजांची स्वामींची कृपा म्हणाले, बाहेर पडलो ना पडलो तोच बस मिळाली. अरे बसमध्ये नको बसू स्वामींना. मला श्रद्धेबद्दल नाही म्हणायचं, श्रद्धा चांगली आहे, उत्तम आहे, असावी अशी, त्याला काही म्हणायचं नाही. पण घरातून बाहेर पडलो, रिक्षा मिळाली, काय स्वामींची कृपा. अरे जपाला बसल्यानंतर ध्यान लागलं, अनुसंधान टिकलं, नाम माझं छान झालं, ही सद्गुरूंची कृपा ठीक आहे. बाहेर गेलो आणि बाहेर पडतो ना तो पडतो तोच म्हणाले त्यांनी एक चेक हातात आणून दिला माझ्याकडे 5,000 रुपयाचा, 10,000 रुपयाचा. काय त्या चेकचा आणि याचा तू कुठंतरी स्वतःला चेक कर ना. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आम्ही या पद्धतीनं भगवंताच्या जवळ जेव्हा मांडतो, सद्गुरूंच्या कृपेला प्राप्त होऊन करून घेण्यासाठी. सद्गुरू कृपा होते म्हणजे नेमकं काय होतं, तर सद्गुरू आपल्याला
आपल्या जीवनाची सगळी काळजी घेत असतात, सगळी. त्यांनी काय असा हातचा राखून ठेवलेला नसतो. महाराजांचे एक भक्त होते आणि ज्या ज्या वेळेला जे जे लागायचे ते महाराज त्यांना पुरवायचे. आता मुलाचं लग्न आहे, काय पैसा पाहिजे ते आधी व्यवस्था व्हायची त्याची. मुलीचं लग्न आहे, काय असेल ते, मुलाचं ॲडमिशनची फी भरायची, काय असेल ते सगळं देऊन महाराज व्यवस्था करायचे. काही एकदा असं झालं की हे सगळं काही नसताना हे पैसेच आधी यायला लागले. पैसे आधी यायला लागल्यानंतर हा एकदम अस्वस्थ झाला आणि महाराजांच्याकडे गेला. म्हणला, काय महाराज, माझं चुकलं का? माझ्या हातून काही अपराध घडला का? म्हणले, काय झालं तुला? म्हणले, मला कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नसताना आधी पैसा येतोय त्याची मला चिंता लागलेली आहे. कशासाठी? म्हणजे माझ्यावर काही संकट येणार आहे का? जर आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा आणि आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्ती मिळायला लागलं की समजा काहीतरी धोका आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, जे पाहिजे तसं, जेवढं आवश्यक आहे, जे गरजेचं आहे, जे आपल्याबरोबर येऊन टिकणार आहे, घेतला ना आपण 1-2 वर्षापूर्वी आपण घेतला ना त्याचा अनुभव. अजूनही त्या 1000-500च्या नोटा उशीत घालून बसलेत. आता त्याचं कधीतरी काही होईल म्हणून उशालाच घेतल्यात, उशीच केली त्याची. काय राहिलं त्यातलं? आता 2000 रुपये नोटेचं. आता काय होणार त्याचीच काळजी. काय व्हायचं ते होऊ दे, आता जे व्हायचं ते होईल, नको ठेवू मार तिजोरीमध्ये. कर त्याची व्यवस्था, देऊन टाक गोरगरिबांना, काहीतरी अन्नदान कर, काहीतरी व्यवस्था कर त्याची. जेव्हा या गोष्टीमध्ये दान करण्याची जेव्हा वेळ येते किंवा जे देण्याची आपल्याजवळ क्षमता असते, पण तरीसुद्धा आपण आपला काळजीचा विषय असा असतो की नाही नाही ते असू दे, आपल्याला कधीतरी लागेल, कधीतरी लागेल. हे तुला माहिती आहे का? तू कधीतरी लागेल तोपर्यंत राहशील याची. समर्थाने तर म्हटलं की नाही क्षणाचा भरवसा किंवा सरेल वयसा, जैसे पक्षी 10 दिशा उडूनही जाती. तुला माहीत नाही आहे या क्षणाला आत्ता इथं बडबड करत बसला आहेस, इथं आम्ही छान केंद्रात बसलो आहे, पुढचे क्षणच माहीत नाही आम्हाला, पुढचा वेळच माहीत नाही. मग जर आम्हाला काहीच माहिती नाही, जर आम्हाला हे कशाचीच कल्पना नाही, तर मग सगळं आम्हाला माहिती आहे असं म्हणून का समर्थांची बोलणी कायची आपण? मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप, हे का नाही करायचं आपण? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठानाला कधीही धक्का लागू नये. पण ते अधिष्ठान जपत असताना जप करणं फार गरजेचं आहे. काही काही लोक त्या जपाचा याचा खूप वेगळा अर्थ काढतात. आता समर्थांनी सांगितलं आहे ना की बा काहीच न करुणी प्राणी, रामनाम जपेवाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. त्याचा काही लोकांनी एवढा छान अगदी व्यवस्थित अर्थ घेतला आहे. म्हणाले समर्थांनी सुद्धा सांगितलं आहे. म्हटलं काय सांगितलं? काहीच न करुणी प्राणी, मस्त आयुष्यामध्ये आरामात राहा, रामनाम जपेवाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी सांभाळी. काही करायचं नाही म्हणाले. असं काही नाही आहे. काही करायचं नाही याचा अर्थ असा की सगळं कर पण कशात लिप्त होऊ नकोस. कर्म करत राहा पण कर्माचा अभिनिवेश घेऊ नकोस. कर्म करत राहायचंय, कर्मात सुटका नाहीच आहे कुणाची. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, और नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. काही गरज नाही कुठं जायची. नभी वावरे जो आणू रेणू काही, रीता ठावया राघवे विण नाही. स्वामींना आपल्या घरामध्ये स्थापित करा. स्वामी आपल्या घरामध्ये आहेतच, पण आपल्या घरात ते आहेत हे केव्हा कळेल? या घरात ते आहेत हे एकदा कळलं की मग सगळीकडे ते आहेत. पण हे घर लागायच्या आधी कळू द्या. नाही तर सलाईनची बाटली लावल्यावर, ॲडमिट झाल्यानंतर, बरं काय परब्रह्मतत्व कसं आहे ना, परवा नगरला बोलत होतो, ते नाही सापडत, दिसत नाही. म्हणजे दिसत नाही ते खरं नाही असं आहे का? उलट असं आहे की जे दिसत नाही ते खरं आहे. जे अनुभवाला येत नाही त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मग ते कसं आहे? तर परवा मी एक असंच बसल्या एक लिहून ठेवलं होतं. कॉम्प्युटरमध्ये बसेना, एक्सरेमध्ये दिसेना, सिटी स्कॅनमध्येही सापडेना, परब्रह्म ते श्रीराम. ते नाही सापडत कुठं, कुठेही सापडणार नाही. फक्त नामाकार वृत्ती होऊ द्या, अनुसंधान मनाचं टिकू द्या. वृत्ती नामाकार झाली की काही करायची आवश्यकता नाही. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. म्हणून त्याला
आळवण्यासाठी, त्याला देण्यासाठी जे काही द्यायचं ते भरभरून द्या. जेवढं द्याल तेवढं आपल्याकडे परत येत असतं. स्वामी समर्थांच्या बखरीतला एक दृष्टांत सांगतो आणि विषय पूर्ण करतो, कारण मला वेळेत पूर्ण करायचं आहे. एक भक्त होता आणि नेहमी सांगतो तो दृष्टांत, स्वामींच्या म्हणजे आपल्याला नेहमी अनुभवाला येणारा दृष्टांत आहे. अनेक लोक येतात, अनेक लोक काही द्यायची इच्छा व्यक्त करतात, पण काही काही लोक असे असतात ना की येताना अर्धा डझन केळी आणायची, तिथं ठेवायची आणि पार ह्या जन्माचं आणि पुढच्या जन्माचंही ते अर्ध्या डझनात मागून घ्यायचं. अर्धा डझन केळी आणायची, डझनभर मागून घ्यायचं. असं कसं घेता येईल? सत्यनारायणाची पूजा घालायची, तुळशीबागेत गेल्यानंतर ठराविक दुकानामध्ये जायचं, सत्यनारायणाच्या सुपाऱ्या द्या, त्या वेगळ्या असतात. सत्यनारायणाच्या खारका वेगळ्या असतात. आता मी काय तुम्हाला सांगायला पाहिजे, तुम्ही पुण्यातल्या अस्सल म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे. असा सत्यनारायणाची पूजा करायची आणि अशा काहीतरी खारका आणि सुपाऱ्या ठेवून जर त्या सत्यनारायणाच्या पुढे जर आपण गेलो तर कसं होणार मला सांगा. म्हणून त्याच्या देत असताना एक स्वामींचा असा आहे की एक भक्त होता आणि स्वामींच्या दरबारामध्ये निघाला होता. एक शेठजी होते म्हणजे सावकार, ते मंडईमध्ये गेले आणि त्यांनी केळाची पाटी वगैरे खरेदी केली आणि एक पाटी खरेदी करून निघाल्यानंतर जाता जाता वाटेमध्ये त्या गेटमधून बाहेर पडले न पडले तोच एक भिकारी आला. त्याला भूक लागली करत म्हणाले त्यातलं एक केळ फक्त द्या ना, मला खूप भूक लागली आहे खायला. तर ते म्हणाले हे तुझ्यासाठी नाही, म्हणाले हे स्वामींसाठी घेऊन चाललो आहे. असं करत त्यांनी त्याला टोलवला, त्याला दिलं नाही केळ. तो पुढे येत होता, मागत होता, मला भूक लागली आहे, द्या त्यातलं काहीतरी, एखादं तरी केळ द्या. नाही दिलं. स्वामींच्या मठापर्यंत आला आणि स्वामींच्या मठात येऊन त्याने ते केळाची पाटी तिथे ठेवली. केळाची पाटी ठेवल्यानंतर थोडा वेळ डोळे मिटले होते. डोळे मिटले आणि तो डोळे उघडल्याबरोबर त्या सिंहासनावरती स्वामी न दिसता जो भिकारी एक केळ मागत होता तो तिथं बसलेला त्यांना दिसला. स्वामींच्या बखरीतला दृष्टांत आहे. तेव्हा स्वामी त्याला असं म्हणाले, ते शब्द खूप मोठे कडक आहेत. ते म्हणाले, मूर्खा, मी मागितलं तेव्हा तू मला दिलं नाहीस, आता मला त्या पाटीची गरज नाही, घेऊन चालायला लाग. तसं आपण काय करतो, टॅक्स चुकवायचा आहे म्हणून वर्षाअखेर त्याचा सगळा अंदाज घेऊन मग टाका कुठेतरी नेऊन पेट्यामध्ये. त्यानं पुण्य मिळतंच असं नाही. मी मिळणार नाही असं म्हणत नाही, पण त्यांना माहिती आहे ना तू कसं मिळवलंस, ते कुठल्या पद्धतीनं मिळवलेलं आहेस, किती काय पद्धतीनं तू ते सगळं कमवलेलं आहेस हे त्यांना चांगलं माहिती असतं. मग असा पैसा, अशी दागिने, अशा वस्तू जिथे गरज नाही, जिथे आवश्यकता नाही, तिथे ढिगाणी जरी तुम्ही टाकल्या, बरं अशा ठिकाणी टाकायचे की ज्याला त्याची काहीच हे नाही, गरज नाही, आवश्यकता नाही. म्हणून भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. एवढं आपण फक्त लक्षात ठेवायचं आणि भगवंताला देताना जरा भरभरून द्या. आमचं नैवेद्याचं ताट ठरलेलं असतं. बरं, नैवेद्य दाखवण्याची आणि नैवेद्याबद्दलची कल्पना काय आहे बघा. जरा बदलता आली तर बघू आपण काय करता आलं तर बदलावी असं मला वाटतं नेहमी, पण ते काय शक्य होईल असं दिसत नाही. ते नैवेद्य बाळ्या घेऊन जा, नैवेद्य दाखव आणि नैवेद्य दाखवून घेऊन ये आणि सगळ्यांना प्रसाद वाट. आणि त्यांना खायचं असेल तर, त्यांना घ्यायचं असेल तर. म्हणून समर्थांनी, मी आता ती कथा नाही सांगणार, कधी परत आलो तर नक्की सांगेन. समर्थांचे शब्द असे असायचे की माझ्या रामाला जेवू घाला. आपलं नैवेद्याची वाटी ठरलेली, बरं त्या वाटीमध्ये दुसरं काय देऊन एक दिवस साखर फुटाणे, एकदा खडी साखर, एकदा शेंगदाणे साखर, नैवेद्याची वाटी ठरलेली. म्हणून मी नेहमी सांगतो की वाटीत रोज नैवेद्याला फक्त साखर देऊनच साखर वाढली, ते साखर वाढायचं काही कारण नाही. यथा देहे तथा देवे. तुम्ही खाऊन बघा ना साखर एक दिवस पूर्ण, नाही जमणार तुम्हाला. आपल्याला एवढं ताट चालेल का? नाही चालणार. नैवेद्याचं ताट मात्र ठरलेलं, अगदी एवढं छान टिपिकल. पुणेरी नाही म्हणत इथं, मी बाहेर म्हणत असतो. त्याच्यात एवढीशी मूत. आता खाऊ दे ना त्याला भरपूर. भगवंत भावाचा भुकेला जरी असला तरी यथा देहे तथा देवे. स्वामींना द्या, भरभरून द्यायचं. आपण देताना का कमी करायचं? त्या घ्यायचं की नाही ते त्यांना, बरं आम्ही देताना त्यांनी घ्यावंच म्हणून कुठे देतोय? दाखवायचं आहे फक्त नैवेद्य.
प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. आता असं नैवेद्याची मुद्रा ठरलेली आहे. नैवेद्य दाखवताना ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा, ही मुद्रा आहे नैवेद्याची. जपाच्या जशा हे 3 बोटं फक्त जपाच्या माळ्याला लावायची आहेत तशी मुद्रा आहे. 3 बोटंही पवित्र आहेत. आता काही लोक नैवेद्य दाखवताना थोडा माईक बाजूला करून मग किंवा असं करून सांगतो प्राणाय स्वाहा अपानाय. अजून नैवेद्य दाखवतोस का तुझ्या अंगावर ताट ओढून घेतोस? काय करतोस नेमकं? प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा असं नाही नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवताना पण काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याला देताना शुद्ध भक्तीनं शुद्ध भावानं त्याला देण्याचा प्रयत्न करा आणि तो घेतो. माझे पूर्ण खात्री आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. स्वामींच्या कृपेनं आपण सर्वजण अतिशय छान उपासना करून आनंदानं राहण्याचा प्रयत्न करा. कारण प्रपंच हा मुळात समर्थांनी म्हटलं आहे ना की प्रपंचावरती स्वतंत्र विषय असतो. प्रपंच सुखनैव करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा विहित नव्हे. बरं सगळ्यांना आग्रह करत नाहीत. भल्याने परमार्थी भरावे म्हणतात ते. शरीर सार्थक करावे, पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करूनी. पण ते म्हणतात प्रपंच जो तो करतो आहेस तो कसा आहे? प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. प्रपंची जो सावधान, केवढा आधार दिला आहे आमच्या तुमच्यासारख्या प्रापंचिकांना. आम्हाला असा आधार मिळालेला नाही. प्रापंचिकांना आधार देताना ते म्हणतात प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करेल दान, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. हे समर्थांचे शब्द आहेत. म्हणून परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी, असा परमार्थ आपण करावा. आज अतिशय आनंद वाटला. कसं असतं की आम्ही बोलणारी जरी असलो वक्ते तरीसुद्धा बोलत असतानासुद्धा आम्हाला तिथली स्पंदनं ही जाणवत असतात. आणि म्हणून ठरवलेलं असतं एक आणि ते बोलून घेतात वेगळंच काहीतरी त्यांची हे असते. पण ती कसं असतं की समोरचा श्रोता जसा असेल तसा सद्गुरू आपल्याकडून ती सेवा करून घेतात. तेव्हा आपण साधक उपासक आहात त्याच्याबद्दल कुठेही मनामध्ये तीळमात्र शंका नाही. त्याचं कारण असं की बोलताना तिकडून येणारा वारा तुमच्या साधनेचा सुगंध घेऊनच इथपर्यंत येत होता. तुमच्या उपासनेचा सुगंधच इथे सगळीकडे पसरला होता. तेव्हा स्वामींच्या कृपेला आपण पात्र आहातच. स्वामी कुठेही गेलेले नाहीत. समर्थांनी जसं म्हटलं आहे की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. तसे स्वामी आहेत. साधू दिसते वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळवणी एकच झाले देहातीत वस्तू. ते गेलेले नाहीत, आजही आहेत. पण त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण उपासनेनं करून आपण स्वतःला शुद्ध करून घ्यावं, शांत मनानं नामस्मरण करावं आणि त्यांच्या कृपेला पात्र व्हावं. समर्थांनी जी राष्ट्रासाठी कल्याणासाठी जी प्रार्थना केली ती प्रार्थना म्हणूया का? उशीर झाला नाही ना? भूक लागलेली आहे ना? नाही लागली अजून? लागेल आता आहे. कल्याणकरी झालं की लागेल. कारण समर्थांना भूक लागली होती आणि म्हणून त्यांनी राष्ट्राच्या कल्याणाची जी लागली होती अर्थात तीव्रता जी मनात होती ती रामाजवळ त्यांनी व्यक्त केली. आणि समर्थ रामाची प्रार्थना करतात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही फक्त ध्रुपद म्हणा, कल्याणकरी रामराय आम्ही सांगितल्यानंतर. म्हणाल का मोठ्यानी? एकदा होऊ द्या आपला आवाज त्यांच्या ओळखीचा. काही जेव्हा सांगतो ना म्हणा म्हणून ते लोक शेजारी बघतात, तू किती जोराने म्हणतोय, मी किती म्हणतोय की नाही. असं छान मस्त म्हणा. काय नाही, इथे भगवंताचं नाव घेताना अजिबात संकोच करायचं काही कारण नाही. का संकोच करतात मला माहीत नाही बाबा. बाकी घरात गेल्यानंतर काय सिरियल बघताना कधी संकोच होतो का? मी ती नेहमी म्हणतो की त्या घरातल्या सिरियल बघत असताना या जीवनाच्या सिरियलचा कधीतरी विचार कराल की नाही. मग तो सिरियलचा विचार करण्यासाठी इथं यायचं, बरोबर ना काका? म्हणून त्याचं आपण चिंतन करूया आणि सगळ्यांनी मोठ्यानं म्हणा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. म्हणा, कल्याण करी राम राया.
जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी म्हणा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दयाळा हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले तुझा तुची सावरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे काय करावे आरंभिली बोहरी दयाळा आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया जय जय रघुवीर समर्थ संयोजकांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आमच्या मीनाताई जोशी आणि सगळे या परिवारातले सेवक सगळ्या साधकांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. यूट्यूब आपण जरूर बघा या चांगल्या कामासाठी नक्की त्याचा उपयोग करा आणि मोहनबुवा रामदासी या नावानं त्याला क्लिक करून आपण पाहू शकता आणि ते सबस्क्राईब करू शकता. जय जय रघुवीर समर्थ. इतक्या सुंदर प्रवचनानंतर मी इथे उभं राहण्याचं एक धाडस केवळ स्वामींच्या आशीर्वादाने करते. जेव्हा आपण हे प्रवचन ऐकत होतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल की गुरुमुखामृतातले काही ओळी आपण ऐकतोय का आपल्याला समर्थ काही सांगून जात आहेत. म्हणजे दोन्ही तत्व कशी एक आहेत हे त्यांनी सांगितलं. पाहावे आपणासी आपण हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी इतक्या सहज सोप्या भाषेत आपल्याला सांगितली. पाहावे आपणासी आपण हा जो प्रवास आपल्याला एक जीव म्हणून जन्माला आल्यानंतर करायचा आहे त्यात उपासना साधना कर्म श्रद्धा निष्ठा आणि शेवटी पुन्हा आपल्याला माहेराला जायचं आहे.
हे त्यांनी आपल्याला सांगितलं, पण तो सांगण्याचा प्रवास किंवा प्रवाह इतका साधा सोपा होता की एक क्षण मलाही वाटलं मी केलं तर जमेल का मला, पण हा विश्वास त्यांनी मला दिला आणि हा विश्वास स्वामी कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सार्थ ठरावा ही आजची मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि ह्या सुंदर प्रवचनानंतर शेनोलीकर काकांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या मोहनबुवा रामदासींचा सत्कार करावा. मगाशी तुम्ही तो हार घालून घेणार नाहीत म्हणालात, तेव्हा मला असं वाटलं हा हार नाही आहे, ही आम्ही आमच्या प्रेमाने घातलेली माळ आहे असं तुम्हाला समजा आणि हा सत्कार देखील तसाच तुम्ही स्वीकार करावा. श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे